राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। जय श्री राम, जय हनुमान। आज हनुमान जन्म उत्सव आहे आणि त्यानिमित्त आपला आजचा हा साप्ताहिक कार्यक्रम आहे। तर आज आपण हनुमानजी विषयी आज इथं चर्चा करणार आहोत। नेहमी आपण कृष्ण आणि कृष्णलीला किंवा चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या लीलेविषयी बऱ्याचदा आपण चर्चा करतो। तर आज आपण राम भक्त हनुमान यांच्याविषयी आपण चर्चा करूया, जेणेकरून आपल्याला भक्ती करण्यामध्ये उत्साह वाढेल आणि आपलं जे संस्था आहे इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, तर आपलं एक प्रीचिंग मिशन आहे आणि सर्वांची इच्छा असते की आपल्याकडूनही थोडा का होईना प्रचार व्हावा। तर प्रचार होण्याच्या दृष्टीनेही आपल्याला त्यांच्याकडून काय शिक्षा मिळते किंवा काय त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळते त्याविषयी आपण आज चर्चा करूया। प्रभू रामचंद्रांकडून हनुमानजींना एक वरदान मिळालं होतं की जिथे जिथे रामकथा होईल तिथे तिथे हनुमान उपस्थित असणार। जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत रामकथा राहणार आणि तोपर्यंत हनुमान पण त्या कथेमध्ये सहभागी होणार, म्हणून हनुमान चिरंजीवी आहे। पण हे वचन त्यांना दिल्यानंतर, हे त्यांना वरदान दिल्यानंतर त्यांनी लगेचच हनुमंतांना सांगितलं की जिथे जिथे हनुमानाची कथा होईल, हनुमानाची स्तुती होईल, तिथे तिथे स्वतः प्रभू रामचंद्र उपस्थित असणार, हे त्यांना हनुमानजींना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तर त्यामुळे आज इथं आपण हनुमानांची कथा करणार आहोत, त्यांची स्तुती करणार आहोत, त्यांचं गुणगान करणार आहोत। तर आपला विश्वास असेल आणि आपली जर श्रद्धा असेल तर नक्कीच प्रभू रामचंद्रही इथे उपस्थित असणार आणि ते आपल्याला जाणीव पण करू, म्हणजे आपल्यालाही जाणीव होईल त्याची। तर त्यामुळे लक्षपूर्वक ऐका, झोपू नका, नाहीतर मागून प्रभू रामचंद्र उठवतील। तर कसं आहे, एकदा रामनवमीचा दिवस होता आणि रामनवमीच्या दिवशी एक राम भक्त हनुमानजींची उपासना करत होते आणि स्वतः प्रभू रामचंद्र तिथं उपस्थित होते। तर प्रभू रामचंद्रांनाही विशेष वाटलं की रामनवमीचा दिवस आहे आणि ते भक्त हनुमानजींची उपासना करतायत। तर त्यांनी विचारलं की बाबा काय नक्की कारण काय? तर ते भक्त म्हणले, राम भक्त म्हणले की रामचंद्र म्हणतायत की तुम्ही आहे ना एका पारिजातकासारखे आहात, फुलासारखे आहात, की त्याच्यामध्ये जो सुगंध आहे, त्याच्यामध्ये जो मध आहे तो काढून घेण्याची कला फक्त एखाद्या म्हणजे मधमाशीमध्येच असते आणि ते सहज शक्य नाहीये। आणि हनुमान एक अशी मधमाशी आहे की ते तुमच्या म्हणजे पारिजात त्या फुलामधला मध काढतात आणि ते सर्वांना वितरित पण करतात। त्यामुळे म्हणले मी हनुमानजींची उपासना करत आहोत। तर हनुमानजींचं इतकं महत्व आहे की राम भक्तही त्यांची उपासना करत होते। आणि आपल्याकडे भरपूर देवी देवतांची मंदिरं आहेत। तर साधारण जर बघितलं ना, भारतामध्ये एकही गाव असं नाही की जिथं हनुमानाचं मंदिर नाहीये। तर हनुमानाची इतकी प्रसिद्धी आहे, ख्याती आहे, भारतामध्ये प्रत्येक गावात, वाडी, वस्त्यांवर जिथं जाईल तिथं तुम्हाला हनुमानाचं मंदिर दिसणार। आणि परदेशातही बऱ्याच विदेशांमध्येही हनुमानांची मंदिरं आहेत। तर का? कारण त्यांनी जिथं जाईल तिथं म्हणजे त्यांनी स्वतः कायम प्रभू रामचंद्रांची शुद्ध भक्ती त्यांनी प्रस्तुत केलेली आहे आणि त्या भक्तीमुळे ते सर्वांसाठी प्रिय आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांची मंदिरं आहेत। हनुमानांचे आपण बरेच विग्रह बघितले असतील, मूर्त्या बघितल्या असतील। तर वेगवेगळ्या मूर्त्या आहेत, वेगवेगळे विग्रह आहेत। तर एक त्यांची मुद्रा आहे राम किंकर मुद्रा।
एकटे असे उभं राहिलेले. राम किंकर मुद्रा. तर या मुद्रामध्ये काय आहे? हा, ही मुद्रा आहे की याच्यामध्ये हनुमान हात जोडून उभे आहेत आणि नमस्कार करण्याच्या पोज मध्ये उभा आहेत आणि त्यांच्या हातामध्ये गदा पण पकडलेली आहे आणि ते या मूड मध्ये उभा आहेत की मी तुमच्यासाठी काय करू. एक सेवकाच्या मूड मध्ये आहेत की स्वामी मी तुमच्या सेवेसाठी काय करू. म्हणजे प्रभू रामचंद्रांना मग ते म्हणतायत की मी तुमच्या प्रसन्नतेसाठी काय करू. आणि त्यांच्या हातामध्ये जी गदा आहे, गदा कशाचं प्रतीक आहे? पराक्रम, बहादुरीचं प्रतीक आहे. आणि जे काय ते पराक्रम करणार आहेत ते कशासाठी करणार आहेत? ते फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्रांच्या प्रसन्नतेसाठी करणार आहेत. तर ते हात जोडून प्रभू रामचंद्रांना म्हणत आहेत की प्रभू रामचंद्र मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. हरे कृष्ण. त्याला सपोर्ट लावायचंय का काय? त्याला प्रभूजी खाली काय दगड किंवा काहीतरी सपोर्टला. तर आज हनुमान जयंती आहे. वायुपुत्र हनुमान आहेत आणि त्यांनी त्यांचं अस्तित्व आता दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे सतर्क राहावा. मी म्हणलं ना तुम्हाला, जिथं हनुमान कथा आहे तिथं प्रभू रामचंद्रही असतात. त्यांचं अस्तित्व ते कसे दाखवतील माहित नाही आपल्याला. तर ते प्रभू रामचंद्रांना काय म्हणत आहेत की हे स्वामी मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे, तुमची काय सेवा करू. तर आपण पण भक्त आहोत, भक्त बनण्याचा प्रयत्न करत आहोत. आपणही ही भावना आपल्या मनामध्ये कायम ठेवलेली पाहिजे. या संसारामध्ये, भौतिक जगतामध्ये प्रत्येक जण आहे ना सुखाच्या शोधात आहे. बरोबर? कारण आपल्याला सुख तर पाहिजे, पण कसं सुख पाहिजे? आत्यंतिक सुख. आत्यंतिक सुख म्हणजे काय? जे सुख कधीच कमी होत नाही आणि दिवसेंदिवस ते वाढतच जातं, त्याला म्हणतात आत्यंतिक सुख. कारण आपल्याला कसं आहे, आनंद तर पाहिजेच. कारण आपण भगवंतांचे अंश आहोत. भगवंत स्वतः सच्चिदानंद विग्रह आहेत. तर आपल्याला इथे आनंद घेण्याची आपल्या मनामध्ये वृत्ती असते. पण आपल्याला सुख मिळत नाही. कारण आपण आपला जो मार्ग निवडतो सुख प्राप्त करण्याचा, आपण इंद्रिय तृप्तीतून बऱ्याचदा हा सुख घेण्याचा मार्ग निवडतो. पण आपल्याला अत्यंतिक सुख कधी मिळेल? ज्या वेळेस आपल्याला आपल्या मनामध्ये आंतरिक समाधान असेल. आंतरिक समाधान जेव्हा आपल्या मनामध्ये असेल त्याच वेळेस आपल्याला आत्यंतिक सुख मिळेल. आणि आंतरिक समाधान कधी मिळेल आपल्याला? जेव्हा आपण हनुमानजींसारखं राम किंकर मुद्रामध्ये स्वतःला प्रस्तुत करू आणि आपण भगवंतांना, प्रभू रामचंद्रांना म्हणू की स्वामी मी तुमच्या सेवेसाठी काय करू. आणि याच्यामधून काय ऍक्च्युली हनुमानजी प्रदर्शन करतायत? तर त्यांचं सरेंडर म्हणजे समर्पण. आणि समर्पण कशासाठी आहे? समर्पणातून त्यांना काय पाहिजे? तर प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, एक स्माइल पाहिजे प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावरती. असं सरेंडर आणि असं आपला जेव्हा भाव असेल त्यावेळेस आपल्याला आंतरिक समाधान मिळेल आणि त्यातूनच आपल्याला आनंद मिळणार आहे. नाहीतर मग काय, आपण जे काय करतोय ते सगळं निरर्थक आहे. जेव्हा रामलीला संपली आणि रामचंद्र आणि हनुमानजींची एकांतात भेट झाली, त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी त्यांना आलिंगन दिलं आणि त्यांना म्हणले की ज्यावेळेस हनुमानजी लंकेतून सीतेचा शोध घेऊन माघारी आले होते
त्यावेळेस प्रभू रामचंद्र त्यांना काही गिफ्ट, त्यांना असं काय म्हणतात त्याला, बक्षीस देऊ शकले नाहीत. का? कारण ते वनवासात होते आणि त्यांच्याकडेच काही नव्हतं. त्यामुळे त्यांनी काय दिलं होतं? त्यांना आलिंगन दिलं होतं. आणि प्रभू रामचंद्र हनुमानजींना म्हणले की मी आता आलिंगनाशिवाय काही देऊ शकत नाही. आणि त्यावेळेस हनुमानजी काय म्हणले की या आलिंगनाशिवाय मी दुसरं काय अपेक्षा पण ठेवत नाही. त्यांची त्याच्यापेक्षा जास्त काय इच्छाही नव्हती. तर कसं आहे की कुठलीही एखादी आपण कामगिरी केली की आपल्याला अपेक्षा असते आपल्याला काहीतरी बक्षीस मिळालं पाहिजे. आपण आता भौतिक जगामध्ये प्रत्येक जण काही ना काहीतरी काम करत असतो, नोकरी करत असतो. तर काय मिळालं पाहिजे? वेतन मिळालं पाहिजे प्रत्येकाला. असं जर कोणी काम केलं आणि महिन्याच्या शेवटी बॉस म्हणला की तू खूप काम केलंय आणि ये मी तुला आलिंगन देतो, खुश राहा, तर कोणी असं खुश राहू शकत नाही. प्रत्येकाला आपलं वेतन मिळालं पाहिजे. आणि आपल्याला जर विचारलं रामचंद्रांनी, प्रभू रामचंद्रांनी की मी तुला काय देऊ, तर आपण काय म्हणू? काय देऊ का काय काय देणार? तर आपल्याला ते जेव्हा हनुमानजींना त्यांनी विचारलं काय देऊ, त्यावेळेस हनुमानजींनी काय मागितलं, तर हे आपण पाहूया. ते स्लाइड आहे बघा, परमोराजन हनुमान उवाच. हा, सर्वांना दिसतंय. तर हनुमानजी काय मागतात ते आपण पाहूया. श्री हनुमान उवाच स्नेहो मे परमो राजन् त्वयि तिष्ठतु नित्यदा भक्तिश्च नियता वीरा भावो नान्यत्र गच्छतु स्नेहो मे परमो राजन् त्वयि तिष्ठतु नित्यदा भक्तिश्च नियता वीरा भावो नान्यत्र गच्छतु. तर हनुमानजी काय मागतायत प्रभू रामचंद्रांना? मला नित्य काळासाठी काहीतरी तुमच्याकडून पाहिजे. आता प्रभू रामचंद्रांनी विचारलंयच, तर हनुमानजी पण म्हणतात आता मागायचं तर असं काही मागू की त्याचा आपल्याला खरोखरच फायदा झाला पाहिजे. ते म्हणतात मला नित्य काळासाठी काहीतरी पाहिजे. काय पाहिजे? तर हनुमानजी म्हणतात माझा तुमच्या प्रती जो स्नेह आहे आणि तुमचा माझ्या प्रती जो स्नेह आहे हा नित्य काळासाठी हा स्नेह असाच राहू द्या. तर हे म्हणजे हनुमानजी रामचंद्रांकडे मागत आहेत. आणि तुम्ही मला जी ऑफर दिली आहे मी त्याचा फायदा का नाही घ्यायचा, असं ते विचार करतायत. तुमच्या प्रती असलेली अहेतुकी भक्ती कुठल्याही कारणास्तव कमी होऊ नये आणि ती सदैव अशीच टिकून राहिली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. तर हे हनुमानजी प्रभू रामचंद्रांकडे मागत आहेत. आणि ज्या भक्तीमुळे तुमच्या चेहऱ्यावरती स्मित येईल, स्मित हास्य येईल, अशी भक्ती माझ्याकडून सदैव होऊ दे, हे पहिलं त्यांचं मागणं आहे. तर दुसरा एक श्लोक आहे, दुसऱ्या श्लोकामध्ये ते काय मागतायत आपण बघूया. यावत राम कथा वीरा चरिष्यति महीतले तावत् शरीरे वत्स्यन्तु प्राण मम न संशया. राम तुमची कथा जिथे चालू असेल तोपर्यंत जिवंत राहायचे आहे आणि त्यामुळे ते चिरंजीवी आहेत. तर ज्यावेळेस रामलीला संपल्यानंतर सगळे रामजींचे प्रभू रामचंद्रांचे पार्षद वैकुंठामध्ये चालले होते. तर रामचंद्रांनी हनुमानजींना विचारलं
की तुम्हाला वैकुंठात नाही का जायचं, तर त्यावेळेस हनुमानजी म्हणले की जोपर्यंत जिथे जिथे रामकथा आहे तेच माझ्यासाठी अयोध्या आहे, तेच माझ्यासाठी वैकुंठ आहे, आणि त्यामुळे जिथे जिथे रामकथा असेल तिथे तिथे मला उपस्थित राहायचं आहे. तर मगाशी मी तुम्हाला म्हणलं तसं वेतन प्रत्येकाला या जगामध्ये, भौतिक जगामध्ये काय पाहिजे आहे, सेवा केली की आपल्याला काय पाहिजे असतं, वेतन पाहिजे असतं. तर वेतन म्हणजे काय, तर या तनाच्या भरण पोषणासाठी जो आपण संग्रह करावा लागतो किंवा जो आपण संग्रह करतो त्याला म्हणतात वेतन, या आपल्या तनाच्या उदरनिर्वाहासाठी. आणि या वेतनामुळे आपल्याला काय मिळतं, पुन्हा पुन्हा नवीन तन मिळतं. तर हे जे आपले 84 दशलक्ष योनी आहेत का मिळत आहेत आपल्याला, कारण आपण ह्या शरीरासाठीच आपण सगळ्या गोष्टी करत आहोत. भौतिकतावादी मनुष्य त्या धनाच्या मागे इतका वेडा आहे की त्या धनापायी काय होतं, निधन, तरी पण तो धन काय सोडत नाही. चैतन्य चरितामृतामध्ये काय सांगितलेलं आहे, खरं धन काय आहे, प्रेम धन विना व्यर्थ दरिद्री जीवन. खरं धन काय आहे, प्रेम धन. दास कोरी वेतन मोरे देहो प्रेम धन. तर हे चैतन्य महाप्रभूंची आपल्याला शिकवण आहे की आपण काय मागितलं पाहिजे, प्रेमधन, ना की धन. भौतिक जगामध्ये कसं आहे बघा, एक व्यक्ती असतो, तो नोकरी म्हणजे इंटरव्ह्यूला जातो नोकरीसाठी. मग ते इंटरव्ह्यू झाल्यावर ते जो इंटरव्ह्यू घेणारा असतो तर तो विचारतो की तुमची काय अपेक्षा आहे, किती अपेक्षा आहे. तो म्हणतो 2 लाख रुपये महिना. मग तो म्हणतो ऍक्च्युली आम्ही तर तुम्हाला 4 लाख रुपये द्यायचं ठरवलं होतं, प्लस गाडी, डिझेलचं पेट्रोलचा खर्च, ड्रायव्हर, राहण्यासाठी एक बंगला. तुम्ही तर फक्त 2च लाख रुपये मागितले. त्याला तो हसतो आणि त्याला वाटतं की ते मजा करतायत. म्हणून तो म्हणतो की तुम्ही काय मजाक करताय का. तू म्हणतो मजाक तर तूच चालू केली, तू कशाला चालू केली म्हणतो. हे 2 लाख रुपयाची अपेक्षा. तर कसं आहे त्या जगामध्ये अशा प्रकारे आपल्याला म्हणजे आपली इच्छा असते पण ऍक्च्युली मिळत नाही. तर मॉडर्न मटेरियलिस्टिक फिलॉसॉफी काय आहे, भौतिक तत्वज्ञान काय आहे की जे पाहिजे ते तुम्ही मिळवा, गेट व्हॉट यू लाईक. आणि स्पिरिच्युअल फिलॉसॉफी काय आहे, लाईक व्हॉट यू ऑलरेडी हॅव. जे आहे ना आपल्याला भगवंतानी जे दिलेलं आहे ते तुम्ही आवडून घ्या. का बरं, कारण जे आपल्याला मिळालंय ना, आपले ते पूर्वकर्मीचे जे काही आपले पूर्वीचे जे कर्म आहेत त्याप्रमाणे आपल्याला ते या जगात म्हणजे ह्या आयुष्यामध्ये मिळालेलं आहे ना. आपल्याला आपल्या कर्मापेक्षा जास्त मिळणार आहे ना कमी मिळणार आहे. त्यामुळे जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी राहा आणि ते तुम्ही जे काही मिळालेलं आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये वापरा. तर जे काही मिळालेलं आहे त्याचं खरं सार्थक होईल. नाही तर किती मिळालं आणि तुम्ही स्वतःच्या सेवेसाठी जर वापरलं तर निरर्थक आहे, ते आयुष्य व्यर्थ आहे मग ते. तर असे हे हनुमान जे आहेत ज्यांनी त्यांचं सर्वस्व जे आहे रामचंद्रांच्या सेवेमध्ये वापरलं. तर आपण एक एक काही प्रसंग घेणार आहोत आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय किंवा काय शिकता येईल हे आपण पाहूया. तर हनुमान आणि जामवंत यांच्यामधला आपण एक प्रसंग घेऊया. ज्यावेळेस सीता मातेच्या शोधासाठी सर्व वानर आणि प्रभू रामचंद्र, लक्ष्मण हे सगळे समुद्राच्या काठी बसले होते आणि त्यांना कुणी सांगितलं की श्रीलंकेच्या दिशेने किंवा समुद्राच्या दिशेने रावण सीतेला घेऊन गेलेला आहे संपाती. तर संपाती कोण, संपाती हे जटायूचे भाऊ. तर मग आता ते अंतर किती होतं, 100 योजन अंतर होतं.
तर आता त्यावेळेस तर काय बोट, जहाज, क्रूज काहीच नव्हतं, तर मग विमान नव्हतं. मग काय पर्याय की उडी मारून जायचंय. तर उडी मारून कोण जाईल हा चर्चा चालली होती. तर सगळ्यात पहिलं नाव कोणाचं आलं? अंगद. अंगदामध्ये खूप ताकद होती. तर अंगद म्हणतोय की मी उडी मारून श्रीलंकेत म्हणजे लंकेत जाऊ, रावणाच्या लंकेत पोहोचू शकतो, तेवढी माझ्यात ताकद आहे, पण मी माघारी येऊ शकत नाही. बरं ठीक आहे. मग दुसरं कोण? जामवंत. जामवंत काय म्हणतात की त्यांच्यात किती ताकद होती माहितीये? त्यांच्यात एवढी ताकद होती की त्यांनी तरुणपणी या पृथ्वीला 21 वेळा प्रदक्षिणा केली होती. गोवर्धन परिक्रमा किती आहे? 21 किलोमीटर. ती कशी होती आणि ते झाल्यानंतर आपली काय अवस्था होती आपण पाहिलेलं आहे. तर त्यांनी 21 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घातली होती. त्यांच्यामध्ये खूप ताकद होती, पण ते आता वयस्कर वृद्ध झाले होते. त्यामुळे ते म्हणले की आत्ता माझ्यामध्ये ती ताकद नाहीये. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण तरुण असतो, ताकद असते ना, त्यावेळेस आपल्याला मध्ये कधी ना कधी कधीतरी गर्व होतो. तर त्यावेळेस हे लक्षात ठेवलं पाहिजे की वृद्ध होईल तसं ही सर्व ताकद जाणार आहे. त्यामुळे आपण सदैव नम्र राहिलं पाहिजे, कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही केला पाहिजे. मग हनुमानजी हे सगळं चालू असताना हनुमानजी काय करत होते? शांत बसले होते. का? कारण त्यांना माहितीच नव्हतं ना आपल्यामध्ये ताकद काय आहे, किती आपण काय करू शकतो. कारण त्यांना तो शाप मिळाला होता. ते पण आपण नंतर चर्चा करू पुढे का आणि कशासाठी. पण मग त्यांना ही ताकद आहे याची आठवण कोण करून देतं? जामवंत. तर आपल्याला नेहमी अशा जामवंतांसारख्या भक्तांची गरज असते. सगळ्यांमध्ये सुप्त गुण असतात, सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी ताकद असते. ती ताकद कधी कधी आपल्याला माहीत नसते किंवा आपण विसरून गेलेला असतो. जसं आपण कृष्णांप्रती आपलं प्रेम विसरून गेलेलं आहोत, तसं आपण बऱ्याच गोष्टी विसरून जातो. कारण कलियुगामध्ये मनुष्यामध्ये अवगुणच जास्त आहेत, सुगुण किंवा काय म्हणतात सद्गुण फार कमी आहेत. तर आपली बुद्धी पण फार कमी आहे, तर आपण विसरून जातो सहजासहजी. तर मग जामवंत हनुमानजींना त्याची आठवण करून देतात त्यांच्या ताकदीची. आणि त्यांना हनुमान हे नाव कसं मिळालेलं आहे? ज्यावेळेस त्यांनी सूर्याकडे धाव घेतली होती, फळ आहे म्हणून त्याला खाण्यासाठी जन्मल्या, मग त्यांना मध्येच इंद्रानी व्रज मारून व्रज मारलं आणि त्यांच्या हनुवरती लागलं, हनुवटीवरती. म्हणून तिथं त्यांना जो घात झाला त्याच्यामुळे हनुमान हे असं नाव त्यांना मिळालं. तसंच लहानपणी म्हणजे त्यांचा जन्म कसा झाला माहिती आहे ना? त्यांचा जन्म त्यांना आपण काय म्हणतो? वायुपुत्र हनुमान. आता ज्यावेळेस दशरथ महाराजांनी पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणतात मला वाटतंय, पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता आणि त्यातून त्यांना खीर प्राप्त झाली होती. आणि ती खीर कौशल्य आणि कैकेयीला दिल्यानंतर त्यांना पुत्र उत्पन्न होणार होते. तर त्या खीरीतला काही भाग वायूंनी घेतला आणि तो कुणाला दिला? केशरी आणि अंजना त्यांच्या आई. मग त्यांना पुत्र प्राप्त झाला, त्याचं नाव म्हणजे हनुमान. पण पुत्र कसा प्राप्त झाला? आता ती साधी खीर नव्हती, ती त्या पुत्र कामेष्टी यज्ञातनं प्राप्त झालेली ती खीर होती. तर तो बालक म्हणजे काय साधारण बालक नव्हता, म्हणजे जन्म झाल्याच बोलायला चालू झाला आणि भूक लागली म्हणला. त्या अंजनेला इकडे नाही, आता कुठलं जन्म नाही, लगेच भूक लागली म्हणताय. काय कसलं बालक आहे बाबा. आणि ते काय कुठं काही मिळत नाही म्हणल्यावर त्याला भूक काही सणू नाही हनुमानजींना. मग त्यांनी बाहेर इकडे तिकडे बघायला लागले काय मिळतंय का. त्यांना सूर्य दिसलेस, त्यांना आता एवढं चमकतात म्हणजे काही पदार्थ आहे असं वाटलं. त्यांना वाटलं की हा म्हणजे खाण्याचा पदार्थ आहे आणि एवढा चमकतोय, चविष्ट पण असेल. पटकन उडी मारली, लगेच झेप घेतली आणि झेप घेऊन ते सूर्याच्या दिशेने जायला लागले. सूर्याला कळे ना की बाबा हे काय नॉर्मल आहे. तर ते बाहेर म्हणजे सूर्य उदय झाल्यानंतर ते बरेच दृश्य बघतात, प्राणी पक्षी. पण हा कुठला प्राणी यायला लागलाय म्हणलं, तर माझ्याकडेच यायला लागलाय. म्हणजे थोडस त्यांना भीती वाटायला लागली किंवा आश्चर्य वाटलं की कोण आहे. म्हणून त्यांनी इंद्राला सांगितलं की असं कोणतरी माझ्या दिशेने येत आहे. म्हणून इंद्र पाहायला आले पुढे ऐरावतला घेऊन. ऐरावत कसा आहे माहितीये? पांढरा शुभ्र हत्ती आहे इंद्राचा.
आणि हनुमानजींनी ते पाहिलं की कोणतरी पांढरं काहीतरी येतंय. अरे, ह्या त्या लाल गोळ्यापेक्षा हे चांगलं दिसतंय म्हणले. त्यांनी त्यांचा मोर्चा इंद्राच्या दिशेने वळवला. मग ऐरावत घाबरला, ते तिकडे चालला होता, माझ्याकडे कशाला यायला लागलाय. आणि इंद्राला त्यांनी प्रार्थना केली, तो येतोय आपल्या दिशेने आणि चांगल्या मूड मध्ये दिसत नाहीये, की म्हणजे काही म्हणजे आपल्याला काहीतरी हानी करेल अशा मूड मध्ये दिसतोय. मग इंद्राने ते वज्राने प्रहार केला आणि ते बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यामुळं काय झालं, मग वायू आले तिथं, कारण वायूचे पण ते पुत्र आहेत. वायूंनी जेव्हा पाहिलं की त्यांच्या पुत्राला इंद्राने म्हणजे घात केलेला आहे आणि ते मूर्छित पडलेले आहेत, ते एकदम त्यांना खूप राग आला. आणि त्यांनी आता वायुपुत्र आहेत, मग त्यांनी काय केलं, अनुलोम करून सगळं शांत केलं. नो विलोम, अनुलोम विलोम मधले फुल स्टॉप दिलाय अनुलोम करून. त्यामुळं सर्व सृष्टीतली हवा स्थिर झाली. सगळं प्राणी मात्र एकदम असे व्याकुळ व्हायला लागले, श्वास घ्यायलाच जमेना त्यांना किंवा श्वास सोडता येईना. मग सगळ्यांना लक्षात आलं, इंद्राला लक्षात आलं की कशामुळे झालंय हे, कारण त्यांना माहिती आहे की वायुपुत्र आहे. सगळे देवी देवता तिथं गेले आणि त्यांनी जे देवता आहेत वायूंना प्रार्थना केली की बाबा आमच्याकडून चूक झाली आणि आमच्याकडे जेवढ्या सिद्धी आहेत, जेवढे आमच्याकडं आशीर्वाद आहेत, आम्ही सर्व सिद्धी आशीर्वाद त्या बालकाला देऊ, पण तुम्ही हे जे वायू थांबवून ठेवलेले, अनुलोम करून ठेवलंय, विनुलोम पण करा. तर मग त्यांना पटलं ते. आणि मग त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही आमच्या शक्तीने त्याला पुनर्जीवित करू किंवा त्याला पुनर्मूर्छित झालेला आहे त्याला चेतनेमध्ये आणू. मग हे वायू देव आहेत, त्यांनी वायू जी थांबवली होती परत त्याचा प्रवाह चालू केला. आणि मग हनुमानजींना इतके वरदान आणि इतकी सिद्धी प्राप्त झाली. पण आता बालक आहे, त्याचं आपण जर अशी मोठी काही गोष्ट बालकाच्या हातात दिली तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. मग त्यांनी खूप ऋषीमुनींना सगळ्यांनाच त्रास द्यायला सुरुवात केली. कुणाच्या केसात जाऊन काहीतरी कर, दाढी चोड. मग कधी ऋषी जर प्रातःविधीसाठी निघाले असतील तर एकदा काय केलं, त्यांनी 2 हत्तीच्या शेपटीची गाठ मारली आणि त्यांच्या दरवाजात उभा केलं. ते बाहेर जायला लागले तर आता हत्तीला घाबरून ते बाहेर. आणि आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये नेचर्स कॉलिंग. आता त्यांचं ते कॉल स्ट्रॉंग होत चालला, म्हणजे कॉलिंग नाही आता ते म्हणजे स्क्रीमिंग व्हायला लागलं. आणि मग ते काय झालं, असे सगळ्यांना ते त्रास द्यायचे. कधी कुणी ऋषी ध्यान साधना करायला बसलेले, मग त्यांच्या साधनेने त्यांना ते बसलेल्या ठिकाणावर उचलून दुसरीकडेच नेऊन ठेवायचे. डोळे बंद असायचे, त्यांना उठल्यावर कळायचं की आपण दुसरीकडेच आहे. मग शेवटी एका ऋषींनी त्यांना शाप दिला. कुठल्या ऋषींनी दिला? मातंग ऋषींनी, की तुला ज्या शक्ती आहेत. पण आता काय केलं, मागच्या वेळेस ते इंद्राने प्रहार केला होता ना, ते सगळं अनुलोम मध्ये थांबलं होतं. त्यांनी वायुदेवांना आधी बोलवलं, त्यांना सांगितली सगळी परिस्थिती की बाबा हनुमान काय काय करतायत, आणि त्यामुळे आम्ही त्याला असा श्राप देणार आहे की त्याच्यात म्हणजे जी शक्ती आहे ना ती जाणार नाहीये, फक्त ते विसरणार आहे तात्पुरतं. आणि पुढं भविष्यात कुणी त्यांना आठवण करून दिली तर ते परत त्यांना ते शक्तीचं ज्ञान होईल. मग वायुदेव म्हणले ठीक आहे म्हणले, नाहीतर परत सगळं बंद व्हायचं. तर मग त्यांना असा मातंग ऋषींनी शाप दिला. आणि मग त्यामुळे ज्यावेळेस जामवंतांनी त्यांना आठवण करून दिली त्यावेळेस त्यांना त्याची शक्तीची आठवण झाली. तसंच एकदा नारद मुनी आले होते आणि नारद मुनींबद्दल ते ऐकून होते की नारद मुनी खूप छान मोठे भक्त आहेत आणि संगीताचे त्यांचं ज्ञान खूप आहे. मग नारद मुनींना त्यांनी नमस्कार केला आणि नारद मुनींकडून त्यांना विनंती केली की तुम्ही मला संगीताचं ज्ञान द्या. नारद मुनींनी त्यांना सर्व राग वगैरे शिकवले. आणि शिकवून झाल्यानंतर हनुमानांना म्हणले की तुला काय म्हणजे तू काय शिकला ते मला सांग. मग ते गायन करायला लागले. एवढं सुरेख आणि सुरेल सुमधुर गायन त्यांनी सुरू केलं की स्वतः नारद मुनी मंत्रमुग्ध झाले. त्यांची एवढी शिकून घ्यायची ती कला होती. श्रुतीधर होते त्यावेळेस काही लिहून नोट्स वगैरे काढून ठेवायची गरज नव्हती. तर त्यांना काय एकदा ऐकलं की ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे. तर ते नारद मुनी एवढे मंत्रमुक्त झाले
की त्यांनी आपल्या हातातली वीणा आहे ती शेजारी असलेल्या दगडावरती ठेवली आणि ते म्हणजे तल्लीन झाले. आणि हनुमानजींचं गायन एवढं छान चालू होतं की तो दगड जो आहे ना, तो दगड सुद्धा पागळला आणि ती वीणा आहे ना त्याच्यावर तरंगायला लागली. आपण बऱ्याच ठिकाणी गेलो ना, कृष्णलीला किंवा मायापूरला जातो, पंढरपूरला जातो, प्रत्येक ठिकाणी पदचिन्ह आहेत बघा. तर आपल्याला वाटतं नाही कसं काय तयार झाले असतील. तर ते भगवंत किंवा भगवंतांच्या लीला जिथं जिथं झालेल्या आहेत ना, ते सर्व भौतिक गोष्टी सुद्धा आहेत ना, त्याच्यामध्ये एवढे म्हणजे त्यांच्यावर इतका परिणाम व्हायचा की ते सुद्धा भावविभोर व्हायचे आणि पागळून जायचे. तसं हनुमानजींचं गायन, सुरेल गायन, सुमधुर गायन ऐकून तो दगड जो आहे ना तो पागळला आणि ती वीणा त्यात तरंगायला लागली. आणि मग हळूच एकदम हनुमानजीनं त्यांचं गायन थांबवलं. तर नारद मुनी सुद्धा त्यांच्या म्हणजे चेतनेमध्ये आले आणि तो दगड जो आहे ना तो दगड सुद्धा परत सॉलिड झाला, पण ती वीणा त्यातच राहून बसली. आणि हे जे आहेत नारद मुनी म्हणले, तू काय केलं म्हणले? अरे ते माझी वीणाच निघे ना म्हणले, तू परत एकदा ते गायन कर म्हणले की ती माझी परत दगड पागळेल आणि ते मी काढेल. पण हनुमानजी आहेत, नाही म्हणले मी नाही आता गाणार. आणि ते वीणाशिवाय कसं जाणार? आपण नारद मुनी म्हणलं ना, त्यांच्या हातात वीणा तर कायम आहेच. आणि ते लागले पळायला त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या मागे मागे नारद मुनी पळतायत, एका रूम मधनं दुसऱ्या रूम मध्ये, दुसऱ्या रूम मधून तिसऱ्या. आणि एकदम केशरीजी आले आणि केशरींनी पाहिलं हे हनुमान पळतायत आणि त्यांच्यामध्ये नारद मुनी. त्यांनी हनुमानजींना म्हणले, अरे काय करतोय तू? तुला माहिती काय कोण आहेत? नारद मुनी आहेत. हो हो म्हणले, मला माहिती आहे नारद मुनी आहेत. आणि मग तू असं का त्यांना मागं पळवतोय? हो म्हणले, मला माहिती आहे ते खूप शुद्ध भक्त आहेत. मी यासाठी आपल्या घरातून त्यांना पळवतोय की त्यांच्या चरणांची धूळ आपल्या सर्व घरामध्ये आपल्याला प्राप्त होईल. तर असे हे हनुमानजी आहेत. आणि ज्यावेळेस त्यांना म्हणजे शाप मिळाला आणि मग ज्यावेळेस लंकेत जायचं होतं त्यावेळेस जामवंतांनी त्यांना आठवण करून दिली. तर जामवंत कशाचे प्रतीक आहेत? होश. आपण म्हणतो ना, होश मध्ये राहिलं पाहिजे. आणि हनुमान जोश. पण काय होतं, हनुमानजींकडे जोश होता पण होश नव्हता, म्हणून त्यांनी त्रास झाला लोकांना. आणि जामवंतांकडे काय होतं, होश होता पण जोश नव्हता. वृद्धापकाळामध्ये त्यांना जोश नव्हता. तर त्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी पाहिजेत, जोश पण पाहिजे आणि होश पण पाहिजे, तरच आपण प्रभू रामचंद्रांची चांगल्या पद्धतीनं सेवा करू शकतो. आणि हनुमानजींकडे काय फक्त शारीरिक शक्ती नव्हती, त्यांच्याकडे अजून एक शक्ती होती. कुठली शक्ती होती? कुठलं बल होतं त्यांच्याकडे? संस्कारयुक्त बल पण होतं. तर शारीरिक जी शक्ती होती, मला आठवतंय आम्ही लहानपणी बालचंद्रनगरला राहायचो, तिथल्या व्यायामशाळेत जेव्हा जायचो तर तिथं हनुमानजींचा फोटो असायचा. जुन्या काळात किंवा गावाकडच्या व्यायामशाळा ज्या असतात त्याच्यामध्ये हनुमानजींचं नक्कीच फोटो असतो. पण आजकाल आपल्या मॉडर्न जिम आहेत ना, त्याच्यामध्ये असे विचित्र लोकांचे फोटो असतात ना, ते म्हणजे खरंच आहेत का तशी शरीर त्यांची माहित नाही. आणि काय काय खाऊन काय काय करून ते शरीर कमवलेलं असतं माहित नाही. आणि आपले सो कॉल्ड यंग लोक ते तशा जिम मध्ये जातात. आणि हनुमानजींचाही असतो फोटो बऱ्याचदा एखाद्या कोपऱ्यात. आणि खूप त्यांना काय पाहिजे असतं, सुडौल शरीर पाहिजे असतं. कशासाठी? कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी, बरोबर. आणि कुणाला ते प्रार्थना करतात? हनुमानजींना, जे म्हणजे ब्रह्मचारी आहे. तर असं हे विपरीत आहे ह्या भौतिक जगामध्ये. ऊर्ध्वमूलम अधःशाकम, तसं आहे, सगळं उलटच आहे आपलं. तर संस्कारयुक्त बल पण आहे हनुमानजींकडे. तर संस्कारयुक्त बल म्हणजे काय की हनुमानजींचं जे बळ आहे म्हणजे त्याच्यामध्ये
कधीही कुणाचा म्हणजे अभिमान जो आहे त्याचं हनन किंवा मान जो आहे त्याचं हनन होत नाही. आणि त्यामुळे काय होतं की त्यांचं जे संस्कारयुक्त जे बळ आहे त्याच्यामुळे प्रभू रामचंद्र जास्त आनंदी होतात त्यांच्या शारीरिक बळापेक्षा. शारीरिक बळ मिळवणं सोपं आहे, पण संस्कारयुक्त बळ जे कॅरेक्टर जे म्हणतो ना आपण, कॅरेक्टर चांगलं ठेवणं खूप अवघड आहे. तर सुग्रीव जे आहेत ते ज्ञानाचं प्रतीक आहे आणि वाली जे आहेत, आता हे वेगवेगळे प्रसंग आणि त्यातून आपल्याला काय शिकायचं हे पाहायचंय. वाली जे आहेत ते कशाचं प्रतीक आहे? भोग वृत्तीचं. तर सुग्रीव जे आहेत भाऊ होते ते दोघं, बरोबर आहे. तर सुग्रीव कोण आहेत? कोणाचे पुत्र आहेत? सूर्यपुत्र. आणि वाली इंद्रपुत्र. तर आता हे भाऊ कसे मग? तर त्याची पण एक स्टोरी आहे छोटीशी, ती आपण ऐकूया. छान स्टोरी आहे, मला आवडली. तर एक उग्र तपस नावाचे एक तपस्वी होते आणि त्यांचं म्हणजे नाव उग्र तपस का होतं, तर ते खूप कठोर तपस्या करायचे. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, ते तपस्या करून आहे ना त्यांना त्या तपस्यातून आनंद पण मिळायचा. आपल्याला काय होतं की तपस्या म्हणलं की नको, ऍक्च्युली त्रासच ना, ऍक्च्युली म्हणून तर त्याला तपस्या म्हणलंय. आपल्याला आता सकाळी मी गुरुवारी येतो मॉर्निंग सेवेला, तर गुरुवार संपला ना असं वाटतं ना इतकं मोठं डोक्यावरचं ओझच कमी झालं. पण शुक्रवार शनिवार जस्ट संपतोय नाही तेवर पुढच्याच गुरुवारचं टेन्शन चालू होतं. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये ना व्हिटॅमिन D3 देतो, आठवड्यातून एकदाच खायची. तर त्यामुळे मी काय नॉर्मली आता आधी काय व्हायचं मला की कुठलं आठवड्यातून एकदा असं लिहायचो. पण ते लोक आहे ना ह्या आठवड्यात गुरुवारी घेतील, पुढच्या आठवड्यात शुक्रवारीच घेतील किंवा लवकर घेतील. म्हणून मी काय करतो, आता आज बुधवार आहे ना, मी लिहून देतो दर गुरुवारी, उद्यापासून गुरुवारी घ्या. गुरुवारी असेल तर दर शुक्रवारी. तर सोमवारी पहिला आठवड्याचा दिवस ना, सोमवारी मी लिहितो दर मंगळवारी. तोपर्यंत बरं वाटतं, पण मंगळवारी लिहायला लागलो ना दर बुधवारी, मला टेन्शन येतं गुरुवारी आपल्याला सेवेला जायचं, बुधवारी लवकर, म्हणजे अख्खा आठवडा त्यातच जातो माहिती. ते जायचंय गुरुवारी, तर फक्त एक दिवस लवकर उठायचंय 3-3:30ला, त्याचं टेन्शन येतं. आणि ह्यांना ते आनंद यायचा. कुणी जर म्हणलं ना की आता पाणी पिण्यापासून आपल्याला तपस्या करायची, कधी पिणार पाणी, त्यांना विचारलं ना आता कधी पाणी पिणार, ते म्हणायचे पुढच्या वर्षी. असं उद्या परवा तेरवा असं नाही, पुढच्या वर्षी. आपल्याला आता हा विषय काढला तरी पाणी प्यावंसं वाटायला लागले. एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर हे असे उग्र तपस. आपल्याकडे काय आहेत? उग्रसेन प्रभू, त्यांचं पण म्हणजे खूप तपस्या आहे. तर त्यांची मग ते हे तपस्या करायची आणि त्यांना त्यांची पत्नी जी आहे ह्या तपस्या करण्यामध्ये मदत करायची. तिचं नाव होतं नारायणी आणि ती पतिव्रता होती. आणि तिचं ते पतिव्रताचं तिच्याकडे बल पण होतं. पतिव्रतामधून स्त्रियांना बल मिळतं. आणि ती काय करायची, त्यांना एका जागेवरून कुठं दुसरीकडे जायचं असेल ना, तिच्याकडे एक टोकरी होती आणि त्या टोकरीमध्ये त्यांना बसवायची आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जायची. अशा पूर्वी पतिव्रता स्त्रिया पण होत्या. तर ती एकदा काय झालं, ती अशीच त्यांना घेऊन चालली होती उग्रतपस ऋषींना. आता ते थोडे मोठे होते त्या टोकरीपेक्षा, मग त्यांचे पाय खाली लटकत होते आणि जाता जाता त्यांचे पाय एका ऋषींना लागले. कोणते ऋषी? कुशपांड ऋषी. आणि नेहमीसारखं आपल्या स्टोरी तशा बऱ्यापैकी सिमिलर असतात. लगेच त्यांना राग आला, खूप राग आला आणि त्यांनी काय दिलं? शाप दिला. काय शाप दिला? की त्या म्हणजे काय नव्हतं, नारायणीच्या पतीचा पाय त्यांना लागला होता ना, तर ते म्हणले की मी त्यांना शाप देतो की उद्या सूर्योदय व्हायच्या आधी त्यांचा मृत्यू होणार. पण नारायणी पण काही कमी नव्हती. नारायणी म्हणले तुम्ही तर शाप दिला, पण तुम्हाला काय वाटतं तो पूर्ण होणार? मी उद्याचा सूर्योदयच होऊ देणार नाही. तुमचं सूर्योदय झाल्यावर आहे ना, सूर्योदयच होऊ देणार नाही. तर त्यांनी सकाळी मग कसं झालं, सूर्यदेव आपले रथावर बसले, निघाले आजचा दिवस चालू करायला.
चालले 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 आणि एकदम म्हणजे सूर्य उदय होतो त्यावेळेस सुरुवातीला काय असतं, काय काय म्हणतात आपण, हा आभा, वेगळा शब्द, हा अरुणोदय, पण त्या ह्याला शब्द आहे काहीतरी, डॉन म्हणतात इंग्लिश मध्ये. ठीक आहे, जे आहे ते कळाल तुम्हाला. म्हणजे लालसर छटा येते फक्त आणि सूर्योदय व्हायचा असतो. तर त्या सिच्युएशनला आला रथ आणि पुढेच जाय नाही. सूर्यदेव जाग्यावर, त्यांचा जो सारथी आहे त्याचं नाव काय, अरुणास. अरुणास अरुणास बी आपलं घोडे हे करतोय, काय पुढे आलं नाहीच. त्यांनी सूर्यदेवांकडे बघितलं. सूर्योदय म्हणले शांत शांत, कळतंय मला. मग त्यांनी त्यांच्या बुद्धीनं ते जाणून घेतलं, त्यांच्याकडे सिद्धी आहेत त्यामुळे त्यांना कळालं. आपल्याला कसं कुणीतरी सांगितलं कळतं, तसं त्यांना न सांगताही कळतं. की ते म्हणले, अरे ते नारायणीचं आणि ते कुष्मांड ऋषीचं भांडण, त्यांनी तिला शाप दिला, हिनं त्याला शाप दिला आणि आपण मध्ये अडकलोय. म्हणजे त्या दोघांची. मग तो अरुणास म्हणला, हे काय म्हणजे ही लोक त्यांची भांडतात आणि आपल्याला त्याचा त्रास होतो, पण आता काय पर्याय नाही. मग अरुणास हुशार, आता काय आज तर सूर्योदय व्हायचं नाही, रथ तर कुठे न्यायचंच नाही. तो म्हणला मग ठीक आहे, मी सुट्टी घेतो आज. त्याला अशी कुठं सुट्टी मिळते. बर ठीक आहे, इंद्र म्हणला देतो मी तुला सुट्टी, पण जास्त लांब जायचं नाही म्हणला. त्यांचं मिटलं तर परत आपल्याला चालू करावं लागेल, दिवस तर उगवायला लागेल ना. तर म्हणलं ठीक आहे, जास्त लांब जात नाही. काही त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते, पण ठीक आहे, त्यांचे एकमेकाला संदेश द्यायची काय सिस्टीम होती. मग आपल्याकडे सुट्ट्या असल्यावर लोक पार्टीला कुठे जातात, फिरायला. महाबळेश्वर, पुणे, मुंबई, डिस्कोथेक, असं म्हणजे त्यांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, एंटरटेनमेंटच्या ठिकाणी जातात. अरुणास कुठे गेला, काय म्हणतात त्याला, स्वर्गलोकाचं एंटरटेनमेंटचं ठिकाण कुठं, इंद्रलोक. गेला इंद्रलोकामध्ये आणि तिथल्या त्यांच्या नृत्य वगैरे जे चालू असतं इंद्रलोकामध्ये, तो नृत्य बघायला जायचं त्यांनी ठरवलं. पण आता तिथं प्रॉब्लेम काय होता की पुरुषांना, इतर लोकांना तिथं एंट्री नाहीये इंद्रलोकामध्ये. इंद्राच्या दरबारामध्ये ते नृत्य वगैरे चालू असतं ना, त्याच्यामध्ये कधी विचार केलाय का की नृत्य बघून खरंच आनंद मिळतो एवढा? म्हणजे वाटतं का असं की इंद्र असं तल्लीन होऊन जातो, मंत्रमुग्ध होऊन जातो, एवढा नृत्यामध्ये ताकद आहे. ठीक आहे, म्हणजे त्या अप्सरा वगैरे असतात नृत्य करणाऱ्या, पण मी कुठेतरी ऐकलं होतं की जोपर्यंत आपण शारीरिक स्तरावर विचार करतो ना, एकदम लो लेवलला, त्यावेळेस आपण इंद्रिय तृप्तीमध्येच आपल्याला आनंद वाटतो, इंद्रिय भोगामध्ये. त्याच्यात थोडं वर गेल्यानंतर आपण मानसिक लेवलला जेव्हा आनंद घ्यायला लागतो, भोग घ्यायला लागतो, मग त्यावेळेस आपल्याला खरं समजतं की यात पण खूप आनंद आहे, तो इंद्रिय तृप्तीच्या पेक्षा जास्त आहे. असं मला तर ऐकण्यात माहित नाही तेच बरोबर आहे का, पण मला तो नेहमी प्रश्न पडायचा, इंद्र सभा, इंद्र लोक, नृत्य, काय एवढा आनंद घेत असतील असं, म्हणजे कसा मिळत असेल आनंद. तर अरुणासला तर काही तिथे एंट्री नव्हती. मग काय केलं, त्यांच्यामध्ये ते सिद्धी होती ना, मग त्यांनी एक अप्सरेचं रूप घेतलं. पण कसं आहे, अप्सरा कुणाची, आता म्हणजे ते अरुणास कोण आहे, सूर्याचा सारथी आहे. त्यामुळे त्या अप्सरेमध्ये सुद्धा ते तेज एक वेगळंच होतं, जे इतर अप्सरांमध्ये नव्हतं. आणि तो आत गेला त्या इंद्रसभेमध्ये, आणि कोणी ओळखू नये, त्यातल्या त्यात आपल्याला अडचण येऊ नये म्हणून एका मोठे खांब होते, खांबाच्या मागे जाऊन उभा राहिली रादर ती अप्सरा अरुणास. तर मग ते चालू होतं, नृत्य बघत होता, त्यालाही भारी वाटत होतं. मध्येच इंद्राची नजर त्या अरुणास जी आता अप्सरा होती त्याच्यावर पडली, आणि त्याच्याही लक्षात आलं की इतर अप्सरा आणि ही अप्सरा काहीतरी वेगळी आहे, वेगळंच तेज आहे. आणि अरुणासनी पण पाहिलं, इंद्राने पाहिलंय, पण इंद्राची ख्याती त्याला माहिती होती. इंद्र, आता अप्सरा त्याला वेगळी दिसली म्हणल्यावर इंद्र लगेच गेला तिथं, कोण आहे काय.
आणि म्हणजे कुठून आली जस्ट विचारलं, पण तो बेसिकली मोहित झाला होता त्या अप्सरेचं सौंदर्य बघून, आणि त्यांनी त्या अप्सरेचा हात धरला. मग अरुणास सांगायला, म्हणजे तो सांगायला लागला की प्रयत्न करत होता की मी अप्सरा नाही, ऍक्च्युली मी अरुणास आहे. पण इंद्र कुठं ऐकणार, इंद्र म्हणजे जो ऐकल तो इंद्र कसला. तर त्यांनी मग त्याचे सेवक बोलवले आणि हिला घेऊन चला असं म्हणला. आणि आता ते कसं आहे, त्यांची शक्ती वेगळी आहे आणि त्यांची उपभोग करण्याची वृत्ती पण वेगळी आहे. तर त्यांनी याला म्हणजे अरुणासला काही चान्सच दिला नाही काही सांगायचा आणि समजून घेण्याचा. तेवढ्यात म्हणजे त्यांनी तिचा उपभोग घेऊन तिला कन्सिव्ह केलं, म्हणजे प्रेग्नंट झाली ती. आणि त्याच्यातून जो पुत्र उत्पन्न झाला तो कोण, वाली. पण तो भोग म्हणजे भोगवृत्तीचं तो प्रतीक आहे. मग हा परत आपल्या मूळ अरुणासच्या रूपात आला आणि गेला इकडं सूर्यदेवांकड. आणि त्याचं ओव्हरऑल त्याचा जे अवतार होता तो बघून सूर्यदेवांनाही कळालं काहीतरी प्रॉब्लेम झालाय. म्हणून त्यांनी विचारलं अरुणासला काय झालं. त्यांनी सांगितली स्टोरी. अरे म्हणले अरुणास, मी इतक्या दिवस तुझ्या बरोबर आहे, मला नाही ते रूप कधी दाखवलं तू. ज्याला बघून इंद्र एवढा मोहित झाला, मला पण ते रूप बघायचंच आहे म्हणला. अरुणास ऑलरेडी एवढा अडचणीत ना आला होता, तो म्हणला नाही, म्हणलं मी नाही दाखवणार. पण आता शेवटी इंद्र स्वामी आहेत त्याचे, त्याला जास्त नाही म्हणता आलं नाही. त्यांनी ते रूप दाखवलं आणि परत तीच अवस्था त्याची की सूर्यदेव पण मोहित झाले आणि सूर्यदेवांपासून पण त्या अप्सराच्या रूपातून म्हणजे पुत्र उत्पन्न झाला. आणि तो होता सूर्यदेवाचा पुत्र म्हणजे सुग्रीव. तर असे हे एका म्हणजे काय एका आईची मुलं असं म्हणावं लागेल, म्हणून ते भाऊ आहेत. तर पर्यंत आलतो. तर सूर्याचा जो मुलगा होता तो सुग्रीव आणि इंद्राचा जो मुलगा होता तो बाली. आणि आता हा एक प्रसंग झाला. ज्यावेळेस हनुमानजी हे होते, नटखट होते, मग त्यावेळेस थोडे मोठे झाल्यानंतर त्यांचे जे वडील होते केशरी नंदन, तर त्यांनी हनुमानजीला उच्च शिक्षणासाठी कुठं पाठवलं, उच्च लोकामध्येच पाठवलं. आपण उच्च शिक्षणासाठी जातो कुठं, पुण्यात, मुंबईत, त्याच पृथ्वीवर. पण त्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी उच्च लोकातच पाठवलं, सूर्य लोकामध्ये, सूर्यदेवांकडे पाठवलं. आणि सूर्यदेवांकडून त्यांनी उच्च शिक्षा घेतली. कशी घेतली माहितीये? सूर्यदेव म्हणले मी तर रथावर असतो, आणि रथ काय माझा शांत नसतो कधी, म्हणजे कायम चालत असतो, तर तुला त्या गतीनं माझ्या बरोबर पळावं लागेल. आणि तो काय स्पीड थोडा नसतो. आपल्याला वाटतं की हळूहळू चाललाय सूर्य, ते आपण खूप दूर आहोत. जवळनं जर पाहिलं ना खूप स्पीड, हाय स्पीड आहे तो. मी ते आठवत नाहीये, पण भयानक स्पीड आहे, सेकंदात कित्येक किलोमीटर जात ते. तर आणि कसं पळायचं सूर्यदेवांबरोबर? आता तुम्ही समजा सूर्यदेव असे चाललेले आहेत ह्या दिशेने आणि हनुमानजी पण याच दिशेने चाललेत, तर मागणं बघून कसं शिकवणार? ते म्हणले उलट पळावं लागेल तुला, उलट पळायचं. तर म्हणजे असं बघून समोरासमोर कनेक्शन झालं पाहिजे. नंददुलाल प्रभूजी नेहमी सांगतात, ऑनलाईन लेक्चर किंवा प्रोग्राम असल्यावर व्हिडिओ ऑन करा, कनेक्ट झालं पाहिजे ना. आता तुम्ही सगळे समोर आहेत त्यामुळे चांगलं कनेक्शन आहे. अवघड आहे, तुम्ही अनुभव घेतलाय. आपल्याला कुणाशी बोलतोय, पुढच्याला ऐकू येते का नाही, त्याच्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया, काहीच कळत नसतं. आपणच इमॅजिन करायचं आणि बोलायचं, फार अवघड असते. तर असं सूर्यदेवांकडनं त्यांनी शिक्षण घेतलं. मग शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सूर्यदेवांनी गुरुदक्षिणा मागितली. मग म्हणजे हनुमानजी म्हणले की गुरुदक्षिणा काय देऊ? तर सूर्यदेवांनी काय मागितलं की म्हणले माझा पुत्र सुग्रीव पृथ्वी तलावर आहे आणि त्याच्या जे रामचंद्रांच्या लीलेमध्ये त्यांचा काही सहभाग असेल तर त्यावेळेस तू त्यांना मदत करायची, असिस्ट करायचं. म्हणून
तसं जर बघायला गेलं, सुग्रीव आणि वालीपेक्षा हनुमानजींची ताकद, कर्तृत्व, बुद्धिमत्ता खूप श्रेष्ठ आहे. पण तरी सुद्धा ते सुग्रीवचे सेवक म्हणून का त्यांनी हे केलं, कार्य केलं, तर त्यांना गुरुदक्षिणा म्हणून तशी आज्ञा होती. आणि ऍक्च्युली असं करताना कसं आहे, आपला मान म्हणजे आपला मान हनन होतो ना, म्हणजे आपला मान कमी होतो. पण तरी सुद्धा त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी, प्रसन्नतेसाठी आणि सूर्यदेवांना जे काय त्यांनी जो वचन दिलं होतं त्यासाठी, म्हणून याला काय म्हणलेलं आहे, सांस्कृतिक बल. तर जस्ट फिजिकल ताकद नाही, शारीरिक बल नाही, तर त्यांच्याकडे सांस्कृतिक बल पण होतं. आणि जो सुग्रीव मध्ये जो गुण होता ज्ञान, आणि वालीमध्ये दुसरा काय गुण होता, भोग. ह्याचं जर म्हणजे भौतिक जगामध्ये ह्याच गोष्टी आहेत ना, ज्ञान, भोग, त्याच्यावरच सगळं गोष्टी चालू आहेत. तर यातून जर त्यांच्यामध्ये समन्वय घडवायचा असेल तर काय करावं लागतं, हनुमानजींसारख्या व्यक्तीचं मध्यस्थी. तर हनुमानजी कशाचं प्रतीक आहेत, वैराग्य. तर वैराग्याच्या माध्यमातून भोग आणि ज्ञानाचं समन्वय करता येतो. तर आपण दुसरा प्रसंग घेऊया, सुग्रीव आणि हनुमानजी. सुग्रीवचा अर्थ काय माहितीये, ग्रीव म्हणजे कंठ, सुंदर कंठ म्हणजे सुग्रीव, ब्युटिफुल थ्रोट, ब्युटिफुल कंठ. आणि जो आपण जो शब्द ऐकतो, शब्द ध्वनी, त्याचे 4 स्तर आहेत, 4 स्तर. आता मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, ह्याला म्हणतात वैखरी. पण ते 4 स्तर कुठले आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर कसं आहे, परा म्हणजे आपण म्हणतो ना, आतून बोललं पाहिजे. तर म्हणजे कुठून आतून, म्हणजे कुठून, बेंबीच्या देठापासून, बरोबर आहे. तर तिथल्या लेवलला जेव्हा आपला जो स्वर असतो ना, त्याला म्हणतात परा. तिथून येतो आपल्या छातीमध्ये, चेस्ट, त्याला म्हणतात, तो तिथपर्यंत आला की पश्यंती. तिथून येतो आपल्या गळ्यामध्ये, घशामध्ये, त्याला म्हणतात मध्यमा. आणि तिथून जेव्हा बाहेर येतो आणि ऐकू येतो, त्याला म्हणतात वैखरी. आणि सुग्रीव जे आहेत, सुग्रीव हे कोण आहेत, सर्व वानरांचे लीडर, राजे, वानर राज सुग्रीव असं म्हणतात. वानर म्हणजे काय, नर म्हणजे मनुष्य, आणि नर म्हणजे म्हणजे काय, वाह क्या ताज है. तसं म्हणजे तुम्ही खरंच मनुष्य आहात का, आर यू ह्युमन, का तुम्ही नरासारखे दिसता पण नर नाही, म्हणजे त्यांना म्हणतात वानर. म्हणजे आपण वानर जर बघितलं, बरेचशा प्रमाणात दिसतं आपल्यासारखं. आणि दुसरं वैष्णव म्हणजे काय, वैष्णव जे विष्णूंचे भक्त, बरोबर आहे, पण जे नरासारखे दिसतात पण ते पण नर नसतात, म्हणजे सामान्य मनुष्य नसतात ते, म्हणून त्यांना पण काय म्हणलेलं आहे, वानर. वानर म्हणजे वानर पण आणि वैष्णव पण. आणि प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेस सीतेचा शोध घ्यायचा होता, त्यावेळेस त्यांना कुणी मदत केली, वानरांनी. त्यामुळे आपल्याला तो प्रश्न पडला पाहिजे की वानरच का निवडले प्रभू रामचंद्रांनी. कारण प्रभू रामचंद्रांना दाखवायचं होतं की तुम्हाला जर सीता शोधायची असेल तर आपण ते नर राहून आपण ते नाही शोधू शकत.
आपल्याला वानर होणं गरजेचं आहे. वानर म्हणजे 4 पायाचं नाही घ्यायची गरज. वानरचं दुसरं मिनिंग काय सांगितलं? वैष्णव. वैष्णवांना पण वानर म्हणलं. त्यासाठी आपण काय झालं पाहिजे? वैष्णव. जर सुग्रीव शब्द असेल ना, सुग्रीव म्हणजे शब्द, तर हनुमानजी हे शब्दार्थ आहेत. आणि विना अर्थ शब्द म्हणजे आपण काय म्हणतो? निरर्थक. तर हनुमानजींचं जे काही त्यांनी सीतेचा शोध घेतला, त्यांचं जे काही आता त्यांचं जीवनचरित्र जर बघितलं ना, सगळं म्हणजे हनुमानजींना कुठंही अपयश आलं नाही. आणि आपण जर या जगात जर बघितलं ना, मोठमोठे लीडर्स, मोठमोठे प्रचारक बघितले ना, प्रत्येकाने काही ना काहीतरी आयुष्यामध्ये अपयश पाहिलेलं असतं. आणि ही लोक आपल्याला मग आयुष्यात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली किंवा कसा यशस्वी व्हायचं याचे सिद्धांत सांगतात. हे काही पुस्तक पण आहेत, फेल्युअर द स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स सक्सेस. कारण यांनी प्रत्येकाने अपयश हे पाहिलेलंच असतं. पण हनुमानजी असे एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आयुष्यात कधी अपयश पाहिलंच नाही. त्यामुळे बरेच सेमिनार्स वगैरे होतात रामायणावर आधारित, आणि त्याच्यामध्ये लेसन्स टू बी लर्न फ्रॉम हनुमान वगैरे, त्याच्यात मॅनेजमेंटचे विषय, हाऊ टू बी सक्सेस किंवा सिक्रेट ऑफ हनुमान सक्सेस, असे काही लेक्चर्स सेमिनार्स पण होतात. तर त्यांचं काय सिक्रेट आहे? 5 गुण सांगितलेले आहेत. सर्व्हिस ॲटिट्यूड म्हणजे सेवा करण्याची वृत्ती. काहीही अडचण असो, काहीही परिस्थिती असो, आपल्याला सेवा करायची आहे. ज्यावेळेस समुद्रावरनं उड्डाण मारायचं होतं, त्यावेळेस त्यांना काहीच माहित नव्हतं किती लांब आहे, आपण किती जाऊ शकतो. त्यावेळेस ते तर विसरून गेले होते. नंतर आठवण करून दिली त्याला, पण त्यांनी असं नाही विचार केला की मी हे करू शकेल का नाही. करायची. रामचंद्रांना ज्या गोष्टींना प्रसन्न होणार ती गोष्ट आपण करायची. सर्व्हिस ॲटिट्यूड. दुसरं काय पाहिजे? एन्थुझियाझम. एन्थुझियाझम म्हणजे काय? उत्साह. आपल्याला रूप गोस्वामींनी सांगितलंय, उत्साहात निश्चयात धैर्यात. उत्साह पाहिजे. त्यामुळं कसं आहे, आपण आपलं जे संस्था आहे ती प्रचाराची संस्था आहे, प्रीचिंग मिशन. तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये उत्साह असणं खूप गरजेचं आहे. आणि मंदिरामध्ये लोक वेगवेगळ्या कारणाने येतात, पण ज्यावेळेस मंदिरामध्ये उत्साहवर्धक वातावरण असतं तर लोक उत्साही वातावरणामुळे, उत्साही व्यक्तींमुळे, उत्साही भक्तांमुळे, उत्साही कीर्तनामुळे आणि उत्साही लेक्चरमुळे आकर्षित होतात. तर त्यामुळे आपल्या भक्तांमध्ये सदैव उत्साह पाहिजे. नाहीतर आपल्यामध्ये जर निरुत्साह असेल तर आपण लोकांना प्रेरणा कशी देणार? आणि आपण स्वतः पण उत्साह आपल्यामध्ये पण आपल्यालाही हवा असतो. तर ज्यावेळेस प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद आपल्यामध्ये उत्साह नसेल तर काय करायचं, तर प्रभुपादांनी काय सांगितलं? ऍक्ट एन्थुझियास्टिकली. आपल्याकडं सगळ्यात मोठे ड्रामेबाज डायरेक्टर नाना आहेत, काही माताजी पण आहेत, पवित्र माताजी. तर तुम्हाला कसं उत्साही राहायचं यांचं ट्रेनिंग ते देऊ शकतात. आम्हाला तर दिलंय. तर उत्साह पाहिजे, इंटेलिजन्स पाहिजे, बुद्धिमत्ता पाहिजे. कुठलीही गोष्ट जर आपल्याला यशस्वी करायची असेल तर बुद्धिमत्तेशिवाय पर्याय नाही. फक्त ती बुद्धिमत्ता भौतिक गोष्टींमध्ये लावण्याऐवजी जर आपण आध्यात्मिक गोष्टींसाठी, प्रचारासाठी, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जर वापर केला, ती बुद्धिमत्ता आपली शुद्ध होईल आणि चांगले कार्य आपल्याला करतील. तिसरी गोष्ट आहे कॉम्पिटन्स. कॉम्पिटन्स म्हणजे काय? क्षमता. आपल्यामध्ये एखादी गोष्ट करायची क्षमता पाहिजे. आपल्याकडे काय लोक आहेत, काय म्हणजे त्यांच्यामध्ये कुठली क्षमता नाही असा प्रश्न पडतो. गायन सुरेख, ऍक्टिंग सुरेख, बाकी बुद्धिमत्ता पण आहे, किती कला असतात. असं कोण एखादं आठवतंय? मला तर दिसतोय
राधे श्याम. इतक्या क्षमता आहेत, प्रत्येकामध्ये क्षमता असती, तर ती फक्त आपण क्षमता ओळखली पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट आहे, पाचवी गोष्ट म्हणजे काय? कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे चरित्र. चरित्र पण आपलं चांगलं पाहिलं. आणि ह्या सर्व गोष्टी जर बघितल्या हनुमानजी मध्ये इतक्या भरभरून होत्या, त्यामुळे त्यांना यश मिळणं अनिवार्य होतं. तर अरे वा, त्यांनी आधीच काढून ठेवलाय श्लोक, मला तोच घ्यायचा होता. तर हनुमान म्हणजे प्रभू रामचंद्र जे आहेत हा श्लोक म्हणतात कशासाठी? हनुमानजींचं गुणगान करण्यासाठी. त्यांची भक्ती बघून एवढे म्हणजे त्यांचं गुणगान करतात की हे नाही, दुसरे सॉरी. एक त्याच्या नंतरचा. तर प्रभू रामचंद्र हनुमानजींचं गुणगान करत काय म्हणतायत? एक एक उपकारस्य प्राणान् दास्यामि हे कपे शेषस्य हि उपकाराणां भवानो ऋणी मे मयम्. काय म्हणतात प्रभू रामचंद्र? इतके उपकार आहेत हनुमान तुझे माझ्यावरती की एक एक उपकार जर मी फेडायचं ठरवलं तर मला मी स्वतःला घाण ठेवून सुद्धा मी तुझा एक उपकार फेडू शकत नाही. आणि असे तुझे अनगिनत माझ्यावरती उपकार आहेत. मी स्वतःला ऋण म्हणजे आपण घाणच म्हणतो ना, कर्जासाठी मी घाण जरी ठेवलं तरी मी तुझा एक उपकार सुद्धा फेडू शकत नाही. असं का म्हणतात प्रभू रामचंद्र? की कसं आहे ना, आणि पुढे काय म्हणतात की ते उपकार फिटू नये अशी माझी इच्छा पण आहे. का? तर कसं असतं, प्रभू रामचंद्र कष्टामध्ये होते सीतेच्या वियोगामुळे. त्यावेळेस हनुमानजींनी त्यांना मदत केली. ते अडचणीत असताना, त्यांना बिकट परिस्थितीत असताना त्यांना मदत केली. ज्यावेळेस आपण एखाद्याला म्हणतो ना मी पण म्हणजे तुझे ऋण फेडेन, यात काय प्रदर्शित होतं की उद्या तू पण कधीतरी कष्टात अडचणीत येऊ आणि मग मी तुझं ऋण फेडेन. तर प्रभू रामचंद्र म्हणतात मी एक फेडू शकत नाही आणि मला फेडायचं पण नाही. तर हा त्यांचा त्याच्या मागचा भाव होता. किती वेळ आपल्याला अजून आहे ना? झालंय? आहे ना? थोडं आहे, म्हणजे भरपूर छान छान प्रसंग आहेत. तर अजून एक आता मला आवडलेल्या काही सांगतो, म्हणजे आपल्याला यातनं कसं आहे आपलं, मी म्हटलं ना की इस्कॉन हे प्रीचिंग मिशन आहे आणि आपल्याला लोकांना जास्तीत जास्त लोकांना भक्तीविषयी किंवा आपल्याला प्रचार करायचा आहे. चैतन्य चरितामृत मध्ये म्हटलेलं आहे, भारत भूमी ते होईलो मनुष्य जन्म चार, जन्म सार्थक करी कर परोपकार. तर भारतामध्ये जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की इतर लोकांवरती आपण परोपकार केला पाहिजे. आणि कसा? भगवंतांविषयी प्रचार करून, भगवंतांच्या भक्तीविषयी प्रचार करून. श्रील प्रभुपादांनी पूर्ण जगामध्ये भारताची जी आपली संस्कृती आहे ती पसरवलेली आहे. त्या पद्धतीने आपल्याला त्यांच्या पद्धतीवर चालून आपल्याला ते करायला शिकलं पाहिजे. तर आपल्याला त्यासाठी आहे ना रामदूत बनलं पाहिजे. आणि कसं बनलं पाहिजे? तो मगाचा श्लोक,
तर या श्लोकामध्ये हनुमानजींची कीर्ती सांगितलेली आहे. मनोजवम मारुतुल्य वेगम, मनोजवम मारुतुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. त्याच्यामध्ये हनुमानजींचे काही गुण सांगितलेले आहेत. तर आपण हनुमानजी जे रामदूत आहेत त्यांचं जर आपण शरण घेतली तर आपण पण त्यांच्यासारखं कार्य करू शकू. तर त्यांचा जर आपण वेग जर बघितला ना तर तो मन किंवा वायूपेक्षा जास्त आहे. आणि त्यांनी त्यांचे जे इंद्रिय आहेत पूर्ण इंद्रिय नियंत्रित केलेले आहेत. खूप बुद्धिमान आहेत आणि ते वानर म्हणजे वानरांचे ते मुख्य पण आहेत, लीडर आहेत. तर रामदूतामध्ये काय काय गुण असले पाहिजेत? तर शक्ती असली पाहिजे, बुद्धी असली पाहिजे आणि कीर्ती पण असली पाहिजे. तर याच्यामध्ये हे जर गुण आपल्यामध्ये असतील तर आपण नक्कीच भगवत नामाचा प्रचार करू शकू. आणि आता जर तुम्ही जर बघितलं ना लीडरशिप क्वालिटीज आणि लीडरशिप सेमिनार्स, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जगामध्ये प्रत्येक जण ह्या गोष्टीच्या मागे आहे. पण आपल्याला भक्तांना जर वाटत असेल ना आपल्यामध्ये पण हे गुण आले पाहिजेत, काय करायचं आहे? तर हनुमानजींसारखं राम भक्त बनायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण शक्तीबद्दल बोलूया. शक्ती किती आहे हनुमानजींची माहिती आहे? शारीरिक बल. तर त्याची एक तुलना दिलेली आहे की 10,000 आपले जे हत्ती आहेत, 10,000 हत्तीचं बळ जर एका व्यक्तीमध्ये एका ठिकाणी जर आलं तर त्याला काय म्हणतात? त्या हत्तीला दिग्गज हत्ती म्हणतात. दिग्गज म्हणजे काय? सर्व दिशांमध्ये जो लढू शकतो असा जो हत्ती आहे त्याला दिग्गज म्हणतात. आणि त्या हत्तीमध्ये किती बळ असतं? 10,000 साधारण हत्तींचं बळ असतं. 10,000 दिग्गज हत्ती जर एकत्र आले, त्यांचं बळ जर एकत्र आलं तर तेवढं बळ कुणाचं आहे? ऐरावताचं एवढं बळ आहे. आणि 10,000 ऐरावत एकत्र आले तर त्यांचं बळ म्हणजे तेवढं बळ कुणाचं आहे? इंद्राचं. 10,000 इंद्र जर एकत्र आले तर तेवढं बळ कुणाचं आहे? हनुमानजींचं. तर हनुमानजींचं इतकं बळ आहे, विचार करा. तेवढं बळ रामदूतामध्ये आहे, हनुमानजींमध्ये आहे, आपल्यामध्ये येऊ शकतं जर आपण हनुमानजींसारखं राम भक्त बनण्याचा प्रयत्न केला. बुद्धी, दुसरे गुण काय? बुद्धी. आता हनुमानजी लंकेत गेले आणि लंकेत जो पराक्रम केला, रावणाला भेटले, तर तिथं त्यांनी बुद्धीचं प्रदर्शन कसं केलं ते आपण जस्ट चर्चा करूया. की ऍक्च्युली ज्यावेळेस हनुमानजींना बंदी करून आणलं, ऍक्च्युली बंदी केलं पण नव्हतं, ते स्वतः बंदी झाले. त्यांना बघायचं होतं रावणाचा दरबार कसा आहे, तिथली लोक कशी आहेत, त्यांची ताकदीचा अंदाज घ्यायचा होता. तर ते जाऊन तिथं ज्यावेळेस मग रावणाने पाहिलं की या वानरांनी सगळी नाजूक अशोक वाटिका आणि भरपूर त्रास दिलेला आहे लोकांना. त्यांचा एक पुत्र पण मृत्यू पावला. काय नाव? अक्षय कुमार. मेघराज पकडून घेऊन गेलता. तर त्यावेळेस रावणाने त्याला त्रास म्हणजे दंड द्यायचं ठरवलं. तर सुरुवातीला आहे ना त्यांनी जसं शूर्पणखाचं नाक आणि कान पण कापले होते, तर तसं त्यांनी हनुमानजींचं नाक आणि कान कापायचं ठरवलं होतं आणि तशी आज्ञाही दिली होती. पण कसं आहे, हनुमानजींनाही वाटलं की नाक आणि कान कापल्यानंतर आपण माघारी गेलो तर म्हणजे तसं बरं दिसणार नाही आणि म्हणजे चांगलंही वाटत नाही ना ते. तर मग त्यांनी काय केलं, मुद्दाम त्यांची शेपटी हातात घेतली आणि त्या शेपटीशी खेळायला लागले, वास घ्यायला लागले, जसं काय खूप सुगंध येतो असं काहीतरी मुद्दाम.
की जेणेकरून रावणाचं लक्ष त्याच्याकडे जावं. आणि ऍक्च्युली विभीषणाने पण रावणाला सांगितलं की तसं करू नको, म्हणजे नाक आणि कान, कारण शूर्पणखाचं कापलं होतं ना नाक आणि कान, त्यामुळं रावणाला तसाच बदला घ्यायचा होता. पण मग ते शेपटीशी खेळताना बघितलं ना हनुमानजींना, मग त्याला एकदम ट्यूब पेटली. अरे माकडांना, वानरांना शेपटी फार प्रिय असते, मग त्याच्या शेपटीला आग लावायला सांगितली. तर हे रावणाचं डोकं नव्हतं, रावणाच्या डोक्यात घातलं होतं हनुमानजींनी. तर ही त्यांची बुद्धिमत्ता होती. आणि मग त्यांनी आग लागली सगळ्या लंकेमध्ये. तिथं त्यांची बुद्धी कशी दिसते, त्या शेपटीला जो कापड गुंडाळ, जे काय गुंडाळ, ते रावणाचंच, ते पेटवली, त्याला ते रॉकेल पेट्रोल काय टाकलं असेल त्यांचं, ते बी रावणाचं, काडीपेटी रावणाची, आणि लंका पण रावणाची, आणि सगळी नाश केली त्यांनी, ते उद्ध्वस्त केली. तर ह्याला म्हणजे त्यांच्यातून त्यांची बुद्धी दिसते. हनुमानजींनी बुद्धीचा म्हणजे काय म्हणतात त्याला, वापर नाही, दाखवणे, प्रदर्शन खूप ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे काय हनुमानजींना प्रार्थना केली पाहिजे विद्यार्थ्यांनी बुद्धीसाठी, बौद्धिक बळ. तर असे हे बुद्धिवान हनुमान आहेत. आणि तिसरा गुण काय सांगितलं होता, कीर्तिमान, कीर्ती. तर जे हनुमानजी आहेत कायम प्रसन्न असतात, आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक स्मित असते. त्यांचा चेहरा असा छान, म्हणजे बघून प्रसन्नच वाटतं आपल्याला. कसं आहे, ज्यांना आपल्याला रामदूत व्हायचंय, प्रचार करायचा आहे, ते आपण असं, मी म्हणलं ना, उदास चेहरे घेऊन आपण नाही करू शकत. आपण जर दुःखी असेल तर आपण कसं प्रचार करणार, लोकांना कसं म्हणणार, चॅन्ट अँड बी हॅपी. तर त्यासाठी आपण स्वतः आधी आनंदी पाहिजे. तशी त्यांची कीर्ती आहे. ज्यावेळेस सीतेला घेऊन गेला तर राम विलापामध्ये होते सीतेच्या, आणि म्हणजे सीतेच्या दुराव्यामुळे विलापामध्ये होते. रामाच्या दुराव्यामुळे दशरथ विलापामध्ये होते, कैकेयी कौशल्या विलापामध्ये, लक्ष्मण म्हणजे भरत सुद्धा विलापामध्ये, पूर्ण अयोध्यावासी विलापामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रसन्न चेहरा कुणाचा, एका व्यक्तीचा, हनुमानजींचा. तर हे असे हनुमान आहेत की जे खूप बुद्धिमान पण आहेत आणि प्रसन्न पण असतात. त्याच्यामुळे सर्वात जास्त मंदिरं कोणाची आहेत, हनुमानजींची आहे. आणि त्यामुळे आपण जर चांगलं रामदूत बनायचं असेल तर आपल्याला जर रामदूत बनायचं असेल तर आपण त्यांची शरण घेतली पाहिजे. तर रामदूत बनण्यासाठीचे काही गुण पण सांगितलेले आहेत. एक आहे, हे 3 गुण झाले. परत अजून एक गुण सांगितलाय, संवाददाता. आपण टीव्ही बघत होता त्यावेळेस बघितलं असेल का, अजून बघता तुम्ही? नाही ना? मी तर नाही बघत. ही संवाददाता की हमारे कश्मीर के संवाददाता, काश्मीर से, असं चालू असतं ना, कुठेतरी पाऊस पडला, पूर आला, तिकडचा संवाददाता. जिथं सगळ्यात मजा येते इलेक्शनच्या पिरियडमध्ये, इधरचे संवाददाता, उकडचे संवाददाता. तसं तर ते संवाददाता कसा असला पाहिजे की ज्या व्यक्तींना आपण समाचार घेऊन जाऊ त्या व्यक्ती आपण जोडल्या गेल्या पाहिजे. असं नाही काय म्हणतात, समाचार द्यायचा की त्यांनी भांडणच झालं पाहिजे. तर हनुमानजी कसे आहेत, सुग्रीव आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद करून दिला त्यांनी, विभीषण आणि प्रभू रामचंद्रांचा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुणाचा संवाद केला, सीता आणि रामचंद्रांचा. तर ह्याला म्हणतात म्हणजे खरा परफेक्ट संवाददाता म्हणतात. नाहीतर आपल्याकडे कायम निगेटिव्ह बातम्या म्हणजे टीव्ही बघत जाऊ नका. प्रचारामध्ये महत्वाचं आहे, आपण प्रचार पण करताना कसं आहे, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आपली उदाहरणं पण कशी पाहिजेत, पॉझिटिव्ह, ज्याच्यामुळे लोक आपल्याला जोडली गेली पाहिजे. आणि आपण काय सांगायचंय, युगधर्म जो चैतन्य महाप्रभूंनी प्रदर्शित केलेला आहे, युगधर्म भक्ती. युगधर्म काय,
हरे कृष्ण महामंत्राचा आपण प्रचार केला पाहिजे. तर हा संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. नाहीतर काय होतं, निगेटिव्ह गोष्टी सांगितले ना, तर आपल्या इथे एक ड्रामा झाला होता, नका देऊ थारा मंथरेला. मग असे निगेटिव्ह समाचार दिले की असं गोष्टी होतात. मग त्याच्या नावाने ड्रामे पण होतात. हा, ती पण संवाददाता होती ना, तिने काय केलं, रिलेशन्स तोडले. कैकेयीला रामाचा राज्याभिषेक होणार ही बातमी पहिली कोणी दिली, मंथरेने दिली. आणि ऍक्च्युली कैकेयी खूप आनंदी झाली होती, कारण कैकेयी भरतापेक्षा रामावर जास्त प्रेम करायची, आणि राम सुद्धा कौशल्यापेक्षा कैकेयीवर प्रेम करायचे. पण तिला मंथरेचा तर म्हणजे ऍक्च्युली पर्पज वेगळाच होता सांगण्यामागचा. म्हणजे खुश झाली बघून ही फार अजून नाराज झाली, दुःखी झाली. तिनं तिच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला की हे चुकीचं आहे, पण नाहीच, ते कौशल्य कैकेयीला पटेना. मग शेवट तिनं काय सांगितलं, राम जर राजा झाला तर कौशल्य काय होणार, राजमाता, आणि कैकेयी काय होणार, दासी. हा म्हणजे आता हे रामकथेमध्येच म्हणू शकत नाही, पण हा रामबाण तिनं सोडला. म्हणजे रामाचा शब्द म्हणजे इतका स्ट्रॉंग आहे ना, त्याच्या पुढे काहीच नाही. रामबाण आपण म्हणतो ना, रामबाण उपाय, तसा रामबाण काय म्हणायचं तर बघा, अस्त्र. तर ही अशी मंथरा होती. तसंच अजून एकाने असाच एक संदेश दिला होता, ज्याच्यामध्ये हे झालं, म्हणजे रिलेशन्स खराब झाले. शूर्पणखाने जाऊन रावणाला काय सांगितलं की असे असे संन्यासी आहेत, आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे नाक वगैरे कापलं. ऍक्च्युली तेवढ्यापर्यंत सांगून गप्प बसू शकत होती, महत्वाचा तोच पार्ट होता ना. पण तिने काय सांगितलं, कारण ती कसं आहे, भाऊ बहीण होते, एकमेकाचं मन ओळखत होते. जो प्रॉब्लेम तिचा होता तोच रावणाचा होता, इंद्रिय भोग करण्याची इच्छा. तिनं काही कारण नसताना सीतेचं वर्णन आणि सीतेच्या सौंदर्याचं वर्णन रावणापुढे केलं, जेणेकरून रावणाच्या मनामध्ये पण इच्छा निर्माण झाली पाहिजे इंद्रिय भोगाची. आणि त्यामुळे काय झालं, ते चुकीच्या पद्धतीनं संदेश दिला गेला. मंथराचं जर बघितलं ना, ऍक्च्युली ती नातं बघा ना, किती जणांचं नातं तोडलं तिनं. कैकेयी दशरथाचं पहिलं नातं तोडलं, कैकेयी कौशल्याचं नातं तोडलं, कैकेयी रामाचं लक्ष्मणाचं तोडलं, आणि स्वतःच्या पुत्र भरत आणि कैकेयीचं पण नातं खराब केलं. आता ऍक्च्युली ती जर बघितली, तुम्हाला आठवतंय का ते नाटक, आठवतंय ड्रामा, कुणी केला होता रोल, कैकेयी हे मंथरेचा? ईश्वरी आली का? आली. कशी चालायची? कुबड घेऊन ना, वाकून चालायची. ऍक्च्युली आपण काय म्हणतो, वाकणं कशाचं प्रतीक आहे? नम्रतेचं. पण एखादा वाकतोय म्हणजे नम्रच असतो असं नाही, नम्रच असेल असं नाही. तिला कुबड होतं, कुबडी होती. तर कसं असतं, कधी कधी ते विकृतीचं प्रतीक असू शकतं किंवा कमजोरीचं. वाकणं म्हणजे दरवेळेस ती नम्रताच असेल असं नाही, विनम्रता असेल असं नाही. कधी कधी ती कमजोरी असू शकते, विचारांची कमजोरी असू शकते. तर आणि ते आपले जे खरंच नम्र आहे का कमजोर आहे, हे कसं आपण म्हणजे कळणार? तर हनुमानजींचं जर आपण चरित्र पाहिलं तर आपल्याला त्यातून कळतं. हनुमानजी काय म्हणतायत की हनुमानजी कसे सरळ मार्गी आहेत, का सरळ मार्गी आहेत, की ते म्हणतात मी म्हणजे रामाच्या बाणासारखा आहे. त्यांचं जे दोरी असते ना, त्याच्यावर ओढून ताणून जेव्हा राम जसं बाण सोडतात, तो बाण कसा सरळ जातो, तसं रामाचा जो सेवक आहे तो पण सरळ मार्गी जातो. का? तर त्यांना रामाचा स्पर्श झालेला असतो. ज्यावेळेस ते समुद्राच्या इथून म्हणजे उडी मारून जाणार असतात, छलांग मारून जाणार असतात, तर त्यावेळेस आहे ना, लक्ष्मण 2 प्रश्न उपस्थित करतात. हनुमानजींना पाठवायचं जेव्हा ठरतं,
पहिला प्रश्न काय की जो स्वतःचं बळ विसरलेला आहे तो रामाचं बळ लंकेमध्ये कसं प्रदर्शित करेल. आणि दुसरं म्हणजे जो ब्रह्मचारी आहे तो एखाद्या पत्नीपासून म्हणजे वियोग झाल्याचा जो काही त्रास आहे म्हणजे वियोग आहे तो कसं सांगणार. दोन्ही प्रश्न म्हणजे एकदम लॉजिकल होते. तर रामाने तेच कसं म्हणजे हनुमानजींबद्दल सांगितलं की जर रामाचं बळ प्रदर्शित करायचं असेल तर आपण आधी स्वतःचं बळ विसरलं पाहिजे. बघा लक्ष्मणाचा कसा विचार होता आणि रामाचा. जर आपण आपल्याच गोष्टी आपण ऐकतो. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले, प्रभुपादांनी काय दाखवलं लोकांना तिथल्या, कृष्णांना प्रदर्शित केलं किंवा कृष्णांना प्रस्तुत केलं. असं नाही म्हणलं की मी कोण आहे, मी काय करतो, मी हे केलं मी ते केलं. तर हनुमानजींकडे पण आपण हे शिकू शकतो की आपण म्हणजे रामाचं बळ प्रदर्शित केलं पाहिजे. हे रामदूत बनण्यासाठीचे गुण आहेत. आपण जेव्हा इतर लोकांपुढे जातो त्यावेळेस आपण कृष्ण राम यांच्या गोष्टी प्रस्तुत केल्या पाहिजे. आपण आपले स्वतःचे विचार नाही. किंवा म्हणून प्रभुपाद एकटे आहेत की ज्यांनी लिहिलंय भगवद्गीता ॲज इट इज, भगवद्गीता जशी आहे तशी, स्वतःचे नाही विचारतात. आणि दुसरं जे म्हणलं होते ना वियोग म्हणजे कसं सांगणार. तर रामचंद्र म्हणतायत ज्याच्या मनामध्ये वियोग नाही तोच श्रीरामचंद्राचा वियोग प्रस्तुत करू शकतो. त्याचं मन जे आहे ना, मन हे प्रभू रामचंद्रांशी एकरूप झालेलं आहे. तिथं वियोग नाहीये, विसरलेले नाहीयेत हनुमानजी. आपल्याला आठवण करून द्यावी लागते. आपल्याला आठवण जाऊ द्या, म्हणलेले शब्द ऐकायला सुद्धा कष्ट पडतात, कष्ट करावे लागतात. आपलं नाही ना, मन केंद्रितच होत नाही. इतका वियोग आहे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या उच्च शब्दामध्ये आणि आपल्या ऐकण्यामध्ये. तर आपल्या मनामध्ये तो वियोग नसला पाहिजे. आणि आता वेळ आपल्याकडे कमी आहे, 1-5 मिनिटात आपण उरकूया. कारण आपल्याला लेक्चर नंतर आज हनुमान चालीसा आपण त्या मुलांनी गायली. संपूर्ण गायली का मला कळालंच नाही, पण गायली का संपूर्ण? तर आपल्याला संपूर्ण गायची सर्वांनी. आणि हनुमानजींना प्रार्थना करायच्या की ते जे उत्कृष्ट आदर्श रामदूत बनलेले आहेत त्यातले काहीतरी गुण आपल्यामध्ये यावेत आणि करून आपल्याकडून पण चांगली भगवंतांची सेवा व्हावी. तर हनुमानजींनी जेव्हा उडी मारली समुद्रावरून तर त्यांना काही गोष्टींना सामोरं जावं लागलं. काय गोष्टी आल्यामध्ये त्यांच्या मैनक पर्वत प्रस्तुत झाला. त्यांनी स्वतःला प्रस्तुत केलं हनुमानजींपुढे. तर मैनक पर्वत काय होता? नाही, मैनक पर्वतच नाही चित्र. मैनक पर्वत काय होता? कसला होता? सोन्याचा पर्वत होता. सोन्याचा पर्वत होता. आणि काय सांगितलं त्यांनी हनुमानजींना की तुम्ही एवढ्या लांब चाललेला आहात, थकला असाल, थोडस आराम करा. तर हनुमानजींनी काय केलं? केला का आराम? नाही. का? ते प्रामाणिक रामदूत आहेत. कुणी बघायला होतं का त्यांनी आराम केला का? नाही, नव्हतं. तरी सुद्धा नाही केलं. म्हणजे ते मैनक पर्वत आहे ना, हे आपल्या आळशीपणाचं प्रतीक आहे. माझा जर तुम्ही मोबाईल काढून बघितला ना, गुरुवारचंच परत उदाहरण, एक 7-8 गजर आहेत माझे, 3-3.5 वाजले, 15-15 मिनिटाचे. कारण माहितीच नाही किती वेळा तरी आज झाले बंद करून झोपलं, ते झालं 6लाच उठलो आणि 7लाच उठलो. तर ते 10-10 मिनिटाचे गजर लावून ठेवलेले, जोपर्यंत उठून सगळे बंद करत नाही. नाहीतर आपण आवरतो इकडे गजर वाजतायत, घरच्यांची झोप उडती, मग आपली कायमचीच उडती. तर हसू नका, मला परत घरी जायचंय. तर कसं आहे की हनुमानजींनी मग काय केलं? त्यांचा अपमान पण नाही होऊ दिला. त्यांनी काहीतरी ऑफर केलंय. नाही म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखं आहे.
काय काय लोक असे असतात ना, म्हणजे मी पैशाला शिवत सुद्धा नाही, मी सोन्याला शिवत सुद्धा नाही. एक साधू होते, त्यांचा एक भक्त त्यांच्याकडं सोनं घेऊन आला अर्पण करण्यासाठी, दान करण्यासाठी. म्हणून मी सोन्याला हात पण लावत नाही, मी सोनं स्वीकारू शकत नाही. मग त्यांना वाटलं की अरे मी काय अपराध तर नाही ना केला साधू संतांना, असं म्हणजे विरक्त व्यक्तीला सोनं. मग ते घेऊन जायला निघाले. थांबा थांबा म्हणले, ते सोनं पोटलीमध्ये बांधा आणि त्या जोडीत टाका, मी हात पण नाही लावला. असे पण काय असतात. आणि काही लोक काय एक ही असे असतात, आणि काही लोकांकडनं संपत्ती सोनं किंवा पैसे सुटत नाही, देतच नाहीत. आता आपण डोनेशनला गेल्यावर लक्षात येतं, पुस्तक वितरण करायला गेलं सुटत नाही, फार अवघड असते ते सोडणं. तर मग त्यांनी काय केलं, हनुमानजींनी त्याला फक्त हात लावला आणि त्याचा सन्मान ठेवला. तर आपण पण असं अपमान नाही करायचा, सोन्याचा हात लावायचा. म्हणजे चंदूबागा सराफाच्या दुकानात जायचं आणि हात लावून यायचं. तर काय त्यात काय प्रतीक आहे, हसतायत काही लोक. तर सोनं म्हणजे पदार्थाचं प्रतीक आहे ऍक्च्युली. सुरसा, त्यानंतर त्यांना पुढचं काय हर्डल आलं किंवा ब्रेकर, सुरसा. सुरसा म्हणजे काय, डेमन होती ना, डेमन, राक्षसी. आणि तिच्याकडे काय शक्ती होती, मोठं खूप मोठं व्हायचं, काही पण खायची. आणि सुरसा. तर आपण जेव्हा पदार्थाचा त्याग करतो, मग सुरसा म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनात सुरसा काय, प्रशंसा किती मोठी होऊ शकते, त्याला काही लिमिटच नाही. तसं आहे, जेव्हा सुरसा मोठी, मग सुरसा जेव्हा हनुमानजींच्या समोर सुरसा आली, तिनं तोंड मोठं केलं आणि म्हणली हनुमानजींना मी तुला खाऊन टाकणार. हनुमानजी रामदूत आहेत, ते पण मोठे झाले, मग ही पण मोठी झाली, हे पण, ही स्पर्धा चालूच होती, थांबायलाच तयार नाहीत. खूप मोठे होत गेले. आणि शेवटी मग काय झालं, हनुमानजी अचानक छोटे झाले आणि तिच्या तोंडात गेले घशापर्यंत, परत रिटर्न आले. म्हणले आता तू खाल्लंय पण मला, माझं मी आता बाहेर पण आलोय जिवंत, सो लेट मी गो. तर कसं आहे, आध्यात्मिक जीवनामध्ये आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करतो, तर मग आपल्याला काय मिळतं, प्रशंसा. बरोबर आहे. पण मग यातून काय निर्माण होतं, सिम्मिका. कुठे सिम्मिका कशाचं प्रदर्शन आहे, प्रतीक आहे, ईर्ष्या. तर कसं आहे, आता इस्कॉन मध्ये आलं की आपल्याला काय सोडायला लागतात पदार्थ. 4 नियमांचं आपल्याला नियम आहेत, 4 सिंपल गोष्टी आहेत सोडायच्या आहेत. मग सोडल्यानंतर आपल्याला काय होतं, सगळेजण म्हणतात चहा सोडला. मला आठवतंय चित्रकूटच्या यात्रेमध्ये तिथले लोक सांगत होते की जंगलामध्ये काही ऋषीमुनी आहेत जे कित्येक डीप जंगलामध्ये आहेत, खाताय. हे लोक मधनं कधीतरी जाऊन एकदम धान्य बिन्य देऊन येतात, बाहेरच येत नाहीत. कधी येतात बाहेर, फक्त ते हे करायला, परिक्रमा करायला चित्रकूट पर्वताची, आणि परत तिकडे जातात. तर मग त्यांना म्हणजे, पण तिथं बघितलं का तुम्ही, बरेच ऋषी तिथले जे काय ध्यान वगैरे करणारे लोक आहेत ना, सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला असतोय, पण एक गोष्ट त्यांच्याकडनं त्याग होत नाहीये. आणि ज्याच्याबद्दल ते प्रभुपादांचं फार कौतुक करतात की प्रभुपादांनी लोकांकडनं ही गोष्ट सोडली, चहा. तिथले साधू बघितलं का तुम्ही, सर्वच चहा पितात. खतरनाक आहे व्यसन, ते सुटत नाही. तर ते म्हणतात की प्रभुपादांनी लोकांना चहा सोडायला लावला. तर मग आपण हे पदार्थ सोडल्यानंतर आपली काय होतं, प्रशंसा होती. आणि प्रशंसा व्हायला लागले की काय होतं,
सुरसा जी आहे ना ती सर्पांची आई आहे, सर्पांची आई. आणि सर्प म्हणजे काय? संशय. संशय. जेव्हा आपल्याला जे प्रभू रामचंद्रांशिवाय किंवा त्यांच्या संबंधाशिवाय कुठल्या गोष्टीची प्रशंसा होते ना, त्यातून आपल्या मनामध्ये सर्परूपी संशय निर्माण उत्पन्न होतो. काय होतो? काय तो संशय निर्माण होतो की हे जे काही सगळं चाललंय ना, माझ्यामुळे तर नाही चाललं. हा जो प्रचार होतोय माझ्या लेक्चरमुळे तर नाही ना होत. मी माझ्याबद्दल बोलतोय. तर असा आपल्यामध्ये संशय निर्माण होऊ शकतो. आपल्याला वाटतं संशय म्हणजे दुसऱ्यांविषयी, नाही, संशय आपल्या मनामध्ये आपल्याच विषयी निर्माण होऊ शकतो. तर हे खूप सटल गोष्टी आहेत, कळत नाहीत लवकर, अवघड असतात. तर काय भौतिक जे लोक आहेत ना, सामान गोळा करण्याच्या म्हणजे सामान गोळा करण्यामध्ये फार इंटरेस्टेड असतात, त्यात लागलेले असतात. कारण ती पशुवृत्ती आहे. आणि जर आपण सामान म्हणजे आता मी म्हणलं ना, आपण इथं आल्यानंतर बऱ्याच गोष्टी सोडायला लागतो आध्यात्मिक जगतामध्ये आल्यानंतर. पण आपण गोष्टी सोडतो, पण मायादेवी आपल्याला नाही सोडत. मायादेवीच्या गोष्टी सोडतो, मायादेवी आपल्याला नाही सोडत. मग मायादेवी काय करते? सामानाच्या शब्दामध्ये थोडा बदल करते. काय करते? सामानाच्या ऐवजी काय द्यायला लागते आपल्याला? सन्मान. सन्मान. कसं आहे माहिती का? म्हणजे जबरदस्त अस्त्र आहेत त्यांचे, इतके अनलिमिटेड आहेत. आपल्याकडे तेवढे हेच नाही आहेत, गुणच नाही आहेत. तर ते मग काय होतं? सन्मान मिळायला लागला की आपल्या मनामध्ये परत ईर्ष्या निर्माण होते. तर सिम्मिका, त्यामुळे आपण काय झालं पाहिजे? विनम्र झालं पाहिजे. आणि विनम्र होऊन आपण भक्ती केली पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला नाही पाहिजे. आणि हे कसं बॅलन्स करायचं, कसं प्रदर्शित करायचं, हे आपल्याला हनुमानजींकडनं शिकायला मिळतं. सिम्मिका काय करायची? सावली जी आहे ना, एखादं पक्षी प्राणी जर वर्ण हवेत न चालला तर ती सावली पकडली तरी तो आणि गायब जाग्यावर. हनुमानजींची सावली पकडली तर ते जाग्यावर थांबले. म्हणजे ते सिम्मिका प्रतीक आहे ईर्ष्याचं. पदार्थाचा, कुठल्याही गोष्टीचा त्याग केला की आपल्याला प्रशंसा मिळते. मग काय होतं? आपल्याला प्रशंसा मिळाली की आपल्याला काय होतं? म्हणजे आपल्यामुळे आपल्याकडे बघून इतर लोकांना पण प्रेरणा मिळते. पदार्थ किंवा काही वस्तू त्याग करण्याचा त्यांना पण प्रशंसा मिळते. मग त्यांना आपल्यापेक्षा जास्त मिळाले की आपल्या मनामध्ये सिम्मिका येते, म्हणजे ईर्ष्या तयार होते. तर आपल्या मनामध्ये या गोष्टी नाही आल्या पाहिजेत. त्यासाठी हनुमानजींकडून आपण हे शिकलं पाहिजे. ठीक आहे, खूप आहेत गोष्टी अजून. आपल्याला 9:30 वाजलेले आहेत. आपल्याला हनुमान चालीसा पण गायची आहे. तर आपण इथंच थांबूया. हनुमान जी की जय. प्रभू रामचंद्र की हरे कृष्णा. नाही तर विसरून जायचं हरे कृष्णा. तर आपण आता सर्वजण मिळून हनुमान चालीसा गाऊया. हनुमान चालीसा इकडं घेतलेली आहे. थोडं सुरामध्ये गाण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि काय करू, मोठी आहे, आपण सर्वांनी एकत्र म्हणूया. ते वाजवशील ना? दिसतंय सगळ्यांना का? झूम केलंय ना? आपल्या ग्रुपवर मला वाटतं मी सांगितलं होतं टाकायला. युवराज प्रभूंनी कदाचित ग्रुपवर टाकलंय का? आपल्या कॉमन ग्रुपवर. बरं, प्रभूजी टाकतायत आणि इथं दिसतंय पण. हरी बोल प्रभूजी, वरपासून घे ना, पहिल्यापासून. ऐकले असेल ते हरिहरांचं खूप फेमस आहे, टी सिरीजचं. करायची सुरुवात. इस्कॉन बारामती ग्रुप वरती आलेला आहे, मोबाईल मध्ये बघू शकता किंवा इथं समोर.
पाहायला मिळेल. राधेश्याम करायचं चालू. चाल आठवणच मुश्किल आहे. श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुल सुधारी बनन रघुयर विमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसतिहु लोक उजागर. रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. कंचन वरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. हाथ ब्रजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन. विद्यावान मुनि अति चातुर राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप दाई सियाई दिखावा विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे. जीवन रतन जावे रघुवीर हरि शिवर लाए. रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतम सही भाई. सास बदन तुम्हारे दस गाओ अस कही श्रीपति कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सार जम कुबेर दीपनाल चाहते. कभी कोविद कही सके कहते. तुम उपकार सुग्रीवहि कीना राम मिलाय पराग दीना. तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना. जुग सहस्र जो जन पर भानु लील्योताई मधुर. प्रभु मुद्रिका मेरी मुख माई जला दिलांगी जय अचर जनाई. दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे थे. राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा
बिनु पैसारे। सब सुख लय तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू। आपन तेज समारो आपै, तीनों लोक आँखते कापे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो। सब पर राम तपस्वी राजा, दीन किया जस सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोरमित जीवन फल पावे। चारों युग पर ताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, कंदन राम अष्ट सिद्धि नौ निधि के दाता। असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा। सदा रहो रघुपति के दासा, तुमरे भजन राम को पावे। जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल पर जाई। जहाँ जन्म और देवता चित्तन धराई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई, छूटई बंदी जो ये पढ़े हनुमान चालीसा। होय सिद्धि साखी गौरी सा, तुलसीदास सदा चेरा। की जयनाथ हृदय मडेरा, की जयनाथ हृदय मडेरा। पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसो सुरगु। हरे कृष्णा हरे कृष्णा, हरे कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव हरिनाम संकीर्तन की हनुमान जयंती महामहोत्सव की जय श्री राम हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद हरे बोल